हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा आजच्या लेक्चरमध्ये. आपण ही जी टेस्ट सिरीज सुरू केली आहे या टेस्ट सिरीजचा आपला हा 5वा पेपर आहे. आपण सध्या टॉपिक वाईज या ठिकाणी प्रश्न घेतोय. अजून एक पेपर राहिलेला आहे का त्या ठिकाणी आपण इंग्लिशचे उरलेले जे काही टॉपिक्स आहेत त्यांच्यावरची एक कॉम्प्रिहेन्सिव्ह राऊंड घेऊया. त्याच्यानंतर आपल्याला 5 क्वेश्चन पेपर हे व्होकॅब्युलरीचे होणार आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला परत एकदा 5 क्वेश्चन पेपर हे कॉम्प्रिहेन्सिव्ह राऊंड घ्यायचे आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये अगदी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत ग्रामर, व्होकॅब्युलरी, त्याचबरोबर तुमचं कॉम्प्रिहेन्शन सगळा तुमचा पूर्ण पेपर या ठिकाणी इंट्रोड्यूस होईल. असे 5 पेपर असणार आहे. तर सध्या या सिरीजपर्यंत आलेलो आहे. तर आपला हा आजचा 5वा टेस्ट पेपर आहे, लक्षात ठेवायचा, आउट ऑफ 15. म्हणजे याच्यानंतर अजून 10 पेपर्स आपले शिल्लक राहिलेले आहेत. तर या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो, आपण या ठिकाणी काही सिलेक्टिव्ह टॉपिक या ठिकाणी घेतलं होतं. तसं मी तुम्हाला ऑलरेडी नोटीस दिलेलं आहे त्या संदर्भात. तर या ठिकाणी आपल्याला या टॉपिकमध्ये टाईप ऑफ क्वेश्चनचा सारखा टॉपिक आहे, त्याचबरोबर क्लॉज आहे, कंडिशनल सेंटेन्स आहे, सिंथेसिस सारखा टॉपिक आहे, अँड सब्जेक्ट अँड व्हर्ब ॲग्रीमेंट आहे. असे काही घटकांना धरून या ठिकाणी आपण हा क्वेश्चन पेपर बनवला आहे. तर ज्यावेळेस तुम्ही टॉपिक वाईज पाहताना तर प्रश्न सोपे वाटतात, परंतु जेव्हा हेच प्रश्न शिफ्टिंगच्या स्वरूपामध्ये येतात, पूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह राऊंडमध्ये येतात, त्यावेळेला बाकी थोडंसं अवघड वाटू शकतं. त्यामुळे आपल्याला प्रथमतः टॉपिक वाईज फोकस करायचा आहे आणि त्याच्यानंतर कॉम्प्रिहेन्सिव्ह राऊंडमध्ये हा जो काही प्रॉब्लेम आहे हा कसा सॉल्व्ह करायचा हे त्यावेळेस मी इंट्रोड्यूस करणार आहे. चला आपण या पेपरला या ठिकाणी सुरुवात करूया विश्लेषणाला. हा पेपर ऑलरेडी टाकलेला आहे मी. तर इथं 51 ते 100 असे प्रश्न या ठिकाणी आपले आहेत आणि या सगळ्या प्रश्नांचं आपण थरली या ठिकाणी विश्लेषण या ठिकाणी पाहूया. चला, या ठिकाणी 51 नंबरचा प्रश्न आहे, चूज द सेंटेन्स विथ करेक्ट क्वेश्चन फॉर्म. आता तुम्हाला प्रश्नार्थक वाक्याची रचना जे ॲप्रोप्रिएट आहे असं वाक्य तुम्हाला शोधायचं आहे. तर निश्चित तुम्हाला 4 वेगवेगळे वाक्य दिलेले आहेत. म्हणजे वाक्य एकच आहे, ते 4 प्रकारे दिलेलं आहे. तर एक वाक्याचा जो काही पॅटर्न आहे, ऑर्डर आहे वाक्य शब्दांची, ती ग्रॅमॅटिकल ऑर्डर बरोबर आहे अकॉर्डिंग टू द क्वेश्चन फॉर्म. मग ती तुम्हाला शोधायची. पहा काय दिलेले आहे, वेअर हा WH वर्ड आहे, आर द प्रेसिडेंट अँड हिज फॅमिली मेंबर स्टेइंग. आता जर तुम्ही 4ही वाक्यांची जर सुरुवात जर पाहिली तर या ठिकाणी 3 वाक्याची WH वर्डनं झाली आणि एका वाक्याची तुमची सब्जेक्टनं झालेली. मग आता ॲटलिस्ट तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का तुमच्या वाक्यामध्ये WH वर्ड आलेलं आहे. पण WH क्वेश्चनची रचना कशी असते ती या ठिकाणी समजून घ्या. WH वर्डनी तुमच्या वाक्याची सुरुवात केली जाते. त्याच्यानंतर बहुधा तुमच्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब घेतला जातो. आता या रोलला सुद्धा काही गोष्टी अपवाद आहे. जेव्हा सब्जेक्ट किंवा सब्जेक्टचा जर काही भाग आपण जर उत्तरामध्ये जर घेणार असेल तर बहुधा पुढे वाक्यामध्ये काही बदल केला जात नाही, ते जसं आहे तसं कंटिन्यू लिहिलं जातं. परंतु एक स्टँडर्ड फॉर्मॅट असा आहे, WH वर्डनी वाक्याची सुरुवात केली जावी, त्याच्यानंतर एक हेल्पिंग व्हर्ब तुमच्या वाक्यामध्ये घ्यायचा आहे, त्याच्यानंतर वाक्यामध्ये जो मेन सब्जेक्ट आहे तो लिहून तुम्हाला वाक्यामध्ये मेन व्हर्ब घ्यायचा आहे. लक्षात ठेवायचं, काय घ्यायचं आहे, मेन व्हर्ब घ्यायचं आहे. म्हणजे नोटीस करा, हेल्पिंग व्हर्ब आणि मेन व्हर्ब ह्या दोघांच्या दरम्यान तुमच्या वाक्यामध्ये काय आला पाहिजे, सब्जेक्ट आला पाहिजे. हे तुम्ही नोटीस करा. म्हणजे सब्जेक्टचं लोकेशन हेल्पिंग आणि मेन व्हर्बच्या दरम्यान असलं पाहिजे. मग याच्यानंतर जर काय उरलेलं जर ऑदर वाक्य जर असेल, म्हणजे उरलेला जर काय भाग असेल तर तो लिहा आणि त्याच्यानंतर इंट्रोगेटिव्ह मार्क जोडून द्या. मग हे जर आपण जर पाहिलं तर तुम्हाला पर्याय क्रमांक 1 मध्येच उत्तर निघतंय. कारण या ठिकाणी जर पाहिलं WH वर्ड आलेला आहे वेअर, हेल्पिंग वर्ब म्हणून आलेले आहे आर, त्याच्यानंतर सब्जेक्ट बघा द प्रेसिडेंट अँड हिज फॅमिली मेंबर्स. आता प्रेसिडेंट हा एक व्यक्ती झाला, फॅमिली मेंबर्स हे अनेक झालेले आहेत. म्हणजे जर सब्जेक्ट प्लुरल आहे तर या ठिकाणी तुम्हाला क्रियापद सुद्धा प्लुरलच आलेलं आहे आणि वाक्य चालू वर्तमान काळातलं आहे, त्यामुळे जर स्टेइंग हे चालू काळातलं क्रियापद घेतलेलं आहे. म्हणजे वाक्य इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सच्या रचनेप्रमाणे 100% बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. मग बाकीचे का चुकले ते एकदा खात्री करून घ्या. व्हेअर आर स्टेइंग, तर WH वर्डच्या नंतर मेन व्हर्ब लगेच घ्यायचं नाही असं, हेल्पिंग आणि मेन, कारण हा जो सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट या दोघांच्या मध्ये पाहिजे होता, त्यामुळे याची जागा चुकलेली आहे. पुढे बघायचं, वेअर द प्रेसिडेंट अँड हिज फॅमिली मेंबर्स आर स्टेइंग. तर WH वर्डच्या नंतर लगेच सब्जेक्ट न घेता आधी हेल्पिंग वर्ब घेतलं पाहिजे, त्यामुळे तिसरं वाक्य चुकतं. आणि WH क्वेश्चन आहे, त्याची सुरुवात नेहमी WH वर्डनं व्हायला पाहिजे. सब्जेक्टनं सुरू झालेलं वाक्य हे विधानार्थी असतं आणि WH वर्डने सुरू झालेलं वाक्य किंवा हेल्पिंग वर्बनं सुरू झालेलं वाक्य हे इंट्रोगेटिव्ह असतं. तर याप्रमाणे तुमचा चौथंही चुकलेलं आहे. त्यामुळे आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला ह्या पद्धतीनं लक्षात ठेवायच्यात. एक जर बरोबर आहे तर बाकीचे का चुकलेली आहेत याचं तुम्हाला विश्लेषण देता आलं पाहिजे, याची तुम्हाला मांडणी जमली पाहिजे.
तर याचा अर्थ होतो तुमचं क्रॉस व्हेरिफिकेशन, क्रॉस रूल तुमचे व्यवस्थित समजून आलेले. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. मॅच द फॉलोइंग. आता आपण या ठिकाणी टॉपिक बदललेला आहे. या ठिकाणी बघा, चारही वाक्यांची सुरुवात जी आहे या ठिकाणी इफ न झालेली आहे. बाय द वे हे मॅचिंग पेअरसाठी आलेलं आहे, मग एकमेकाला ते मॅच करायचे. आता म्हणजे बघा, एका क्लॉजमध्ये म्हणजे एका भागामध्ये तुम्हाला इथं सबऑर्डिनेट क्लॉजेस दिलेले आहेत आणि तुमचे जो दुसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मेन क्लॉजेस दिलेले आहेत. सबऑर्डिनेट क्लॉजची सुरुवात ही इफ न झालेली आहे, तर मेन क्लॉजमध्ये एक ॲप्रोप्रिएट क्रियापदाचा काळ तुम्हाला चेक करायचा आहे. हे एकमेकाला मॅच करून बघा. पहिलं वाक्य बघा दिलेले, इफ आय हॅड युअर पोस्टल ॲड्रेस. तर वाक्यामध्ये हॅड हा एकटाच आलेला आहे. तर तुम्हाला मी याआधीच सांगितलेलं आहे, जेव्हा हॅड तुमच्या वाक्यामध्ये एकटाच येतो तेव्हा तो हॅव ह्या क्रियापदाचं दुसरं रूप म्हणून कार्य करतो. कोणत्या क्रियापदाचं? हॅव ह्या क्रियापदाचं दुसरं रूप. म्हणजे हॅड जो आहे हा पहिल्या वाक्यामध्ये सिम्पल पास्ट टेन्समध्ये आलेला आहे. कोणत्या काळामध्ये? सिम्पल पास्ट टेन्स. म्हणून इथं इफच्या क्लॉजची कंडिशन लक्षात ठेवायचं. इफच्या क्लॉजमध्ये जर सिम्पल पास्ट टेन्स जर आलेला असेल तर जोडून दिलेला जो काय मेन क्लॉज आहे त्या मेन क्लॉजमध्ये आपल्याला पुढे क्रियापद ओल्ड प्लस क्रियापदाचं मूळ रूप या स्वरूपामध्ये घ्यायचं आहे. या ठिकाणी बघायचं आता, इफ आय हॅड युअर पोस्टल ॲड्रेस, इट वुड बी चिपर असं होणार नाही आहे, यू वुड बी सरप्राईज होणार नाही आहे, आय वुड सेंड यू अ न्यू युअर कार्ड. तर या ठिकाणी बघायचं आहे आय वुड सेंड. मला जर तुझा पोस्टल ॲड्रेस माहिती असता तर ते नवीन वर्षाचं जे काय पोस्ट कार्ड हे मी तुला सेंड केलं असतं. या ठिकाणी ओल्ड प्लस क्रियापदाचं मूळ रूप आलेलं आहे. तर या ठिकाणी एकला आपण 3 एकमेकाला मॅच करूया. तर एकदा लगेच चेक करून घ्यायचं. 1ला 3 हा केवळ एकाच ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे मित्रांनो इथं उत्तर तुमचं कन्फर्म निघतं. कारण हे अप्रोच आहे, हा एलिमिनेशनचा पार्ट आहे आणि हा एलिमिनेशनचा पार्ट कधीही तुम्हाला धोका देत नाही. 100% तो बरोबरच असतो. त्यामुळे 1 साठी तुम्हाला 3 मॅच झालेले. दुसरे चेक करूयात आपण. इफ यू ट्रॅव्हल्ड बाय ट्रेन. इथं तुम्हाला जसं तुम्हाला क्रियापद चेक करायची ना तसं वाक्याचा मिनिंग सुद्धा चेक करायचा. म्हणजे अजून एखाद्या ठिकाणी जरी ओल्ड प्लस V1 असेल पण इथे जर अर्थ मॅच होत नसेल तर ती जोडी जोडवू नका. तुम्ही जर अशा ट्रेनने जर प्रवास जर केला तर काय होणार आहे? इट वुड बी चिपर. चीप म्हणजे स्वस्त. प्रवास कसा होणार आहे आपला? स्वस्त होणार आहे. आपल्याला जास्त खर्च करावा लागणार नाही. दुसरं दिलेलं आहे यू वुड बी सरप्राईज. आश्चर्य होण्याची काही गरजच नाही आहे, त्यामुळे बी येणार नाही आहे. यू वुडंट हॅव बीन सो लेट. तुला उशीर होणार नव्हता. मग या ठिकाणी वुड हॅव प्लस बीन हे असं येणार नाही. त्यामुळे इफच्या क्लॉजमध्ये पुन्हा एकदा साधा भूतकाळ दिलेला आहे. कॉन्टॅक्च्युअली आपण उत्तर जोडतो 1 मध्ये. तुम्ही जर ट्रेननी प्रवास केला तर ते जास्त चीप होईल म्हणजे स्वस्त होईल. तर हे उत्तर या ठिकाणी मॅच झालेलं आहे. तिसरं, इफ आय टोल्ड यू हाऊ मच धिस कॉस्ट. मी जर तुला सांगितले असते की याची किंमत किती जास्त आहे, यू वुड बी सरप्राईज. तुला आश्चर्याचा धक्का बसला असता. बरोबर आहे का? आता ट्रेननी प्रवास करताना आश्चर्याचा धक्का बसणार आहे का रे? नाही. म्हणजे बरं पोस्टल ॲड्रेस माहीत नसेल तर आश्चर्याचा धक्का बसणार आहे का? नाही. म्हणजे कॉन्टॅक्ट सुद्धा खूप मॅटर करतो. त्यामुळे या ठिकाणी 3चं जे आहे हे तुम्हाला 2 मध्ये एका ठिकाणी दिलेलं आहे आणि ऑफकोर्स 4चं समोरासमोर उत्तर आलं पाहिजे. इफ यू हॅड स्टार्टेड आउट अर्लियर. हॅड प्लस V3 पूर्ण भूतकाळ आहे. इफच्या क्लॉजमध्ये पूर्ण भूतकाळ म्हणजे इम्पॉसिबल कंडिशन आहे. तर या केसमध्ये मेन क्लॉजमध्ये ओल्ड हॅव प्लस क्रियापदाचं तिसरं रूप पाहिजे. हे एकमेकाला मॅच होतात म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4. तर या पद्धतीने मित्रांनो कधी कधी एकावर दुसऱ्यावर सुद्धा उत्तर निघतं. आपण एकदा उरलेले पर्याय व्हेरीफाय करा जेणेकरून पुढच्या प्रश्नाकडे जाताना मागचा प्रश्न चुकायला नको. हे खूप फास्ट रिॲक्शन झाली पाहिजे. पुढचं दिलेले बघायचं आता. दे मेट फॉर कॉफीज ॲट अ लोकल कॅफे अँड स्पोक बाय टेक्स्ट मेसेज. आता बघा इथं कॉफी हा जो शब्द आहे ॲक्च्युली हा मटेरियल नाऊनमध्ये येतो, पण याचं कॉफीज असं प्लुरल नाऊन सुद्धा काही अंशी करता येतं वेगवेगळ्या मिनिंग प्रमाणे. ठीक आहे, त्यामुळे हे बरोबर आहे. आता दे झालं तुमच्या वाक्यामध्ये सब्जेक्ट. मीटचा भूतकाळ केला मेट. कशासाठी? फॉर कॉफीज अँड वेअर ॲट अ लोकल कॅफे. आणि त्याने अंडरलाईन केलेल्या भागाविषयी काय विचारले? विच WH वर्ड शुड बी. द क्वेश्चन बिगिन्स विथ टू टेक द अंडरलाईन वर्ड ॲज ॲन्सर. म्हणजे अंडरलाईन केलेला जो काय भाग आहे या ठिकाणी दिलेला बघा, हा अंडरलाईन केलेला भाग उत्तरात जर घ्यायचा असेल तर एक सुटेबल WH वर्ड कोणता का त्यांनी तुमच्या वाक्याची सुरुवात करता येईल. आता ॲट अ लोकल कॅफे हे ॲक्च्युली कुठली तरी प्लेस आहे. बरोबर आहे का? हे लोकेशन आहे, प्लेस आहे का त्या प्लेसवर आपण भेटलो.
मग जर एखाद्या प्लेस विषयी जर तुम्हाला जर बोलायचं असेल, प्रश्न विचारायचा असेल, तर WH वर्ड कोणता घेता तुम्ही? व्हेअर घेता, बरोबर आहे का नाही? त्यामुळे उत्तर काय यायला पाहिजे या ठिकाणी? व्हेअर. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. हू जो असतो हा नेहमी लिव्हिंग सब्जेक्टसाठी वापरलेला असतो. कुणासाठी वापरलेला असतो? लिव्हिंग सब्जेक्टसाठी. होम जो आहे हा बेसिकली आपल्याला इनडायरेक्ट ऑब्जेक्टसाठी तुम्हाला वाक्यामध्ये काय करायचं आहे? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जो आहे हा वाक्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी यूज करण्यासाठी केला जातो. आणि व्हाय जो असतो हा बेसिकली रिझन देण्यासाठी केला जातो. म्हणजे जर रिझन दिले असेल तर व्हायनं सुरुवात करा, बरोबर आहे. व्हेअरनं बेसिकली काय जोडली जाते? सांगितली जाते प्लेस. उत्तर आलं 3. पुढचा प्रश्न, विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इज किंवा आर करेक्ट. आता आपल्याला करेक्ट असणारी वाक्य मग एक असेल किंवा एकापेक्षा जास्त असेल हे तुम्हाला या ठिकाणी शोधायचं आहे. काय दिले बघा, तुम्हाला या ठिकाणी 4 वाक्य दिलेली आहेत आणि त्याच्यातली तुम्हाला करेक्ट वाक्य शोधायचे आहेत. आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. काय दिलेले बघायचं? हॅड आय सीन हर आय वुड हॅव रेकग्नाइज्ड हर. आता बघा या ठिकाणी इन्व्हर्जन केलेलं आहे. काय केलेलं आहे या ठिकाणी? इन्व्हर्जन केलेलं आहे. इन्व्हर्जन म्हणजेच काय? का जो इफचा जो काही क्लॉज आहे याच्यामध्ये ॲक्च्युली पूर्ण भूतकाळ हे ॲक्च्युली पहिला क्लॉज असा आहे, इफ आय हॅड सीन हर, अशी रचना पाहिजे होती. मग जनरली याच्यामध्ये काय केलं जातं? इफ काढून टाकायचा आणि कर्ता आणि हेल्पिंग वर्बच्या जागेत आदला बदल करायची. मग हॅड आय सीन हर म्हणजे रचना तीच राहते, काही बदल झालेला नाही. म्हणजे प्रथम जे वाक्य दिलेलं आहे या वाक्यामध्ये इम्पॉसिबल कंडिशन आहे सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये. तर या केसमध्ये जो मेन क्लॉज आहे त्या ठिकाणी वुड हॅव प्लस V3 ची रचना बरोबर दिलेली आहे. पहिलं वाक्य बरोबर आहे आणि आपल्याला ए म्हणजे करेक्टच विचारल्यामुळे एला उत्तरात घ्यायचं. मग इथे याच्यात ए नाही म्हणून पर्याय क्रमांक 1 रिमूव्ह झाला, याच्यातही ए नाही म्हणून पर्याय क्रमांक 4 रिमूव्ह झाला. आता उरले 2, ए बी आणि सी. आणि इथं फक्त दिलेलं आहे ए आणि डी. म्हणजे याच्यामध्ये ए बी सी आहे आणि याच्यामध्ये ए आणि डी आहे. दोघांमध्ये कॉमन काय मित्रांनो? ए आहे, म्हणजे ए बरोबरच आहे. आता फक्त डी तुम्ही चेक करा, तुमचं उत्तर लगेच मिळून जातं. कारण जर डी जर बरोबर असेल, लक्षात ठेवायचं, डी जर बरोबर असेल तर बी आणि सी चुकणार आहे. डी जर चुकीचा असेल तर बी आणि सी बरोबर येणार आहे. ही लॉजिक या ठिकाणी तयार झालेली आहे. आता बघू आपण, हॅड आय द विंग्स ऑफ बर्ड. मला जर पक्ष्यांचे जर अशा रीतीनं जर पंख असते तर. हॅड एकटाच आलेला आहे. हॅडच्या नंतर पुढे क्रियापद आले का रे? नाही. म्हणजे हॅडच्या नंतर V3 नाही आहे, याचा अर्थ हॅड एकटाच आहे. आणि जेव्हा हॅड तुमच्या वाक्यामध्ये एकटाच येतो मित्रांनो, तुम्हाला आत्ता सांगितलेलं ते हॅव ह्या क्रियापदाचं दुसरं रूप राहतं. म्हणजे या तुम्हाला डीच्या वाक्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे? साधा भूतकाळ दिलेला आहे. म्हणजे वाक्य ॲक्च्युली कसं आहे? इफ आय हॅड द विंग्स ऑफ बर्ड. पण या ठिकाणी इमॅजिनरी कंडिशन दिलेली आहे. तुम्हाला मेन क्लॉजमध्ये वुड प्लस क्रियापदाचं मूळ रूप घ्यायला पाहिजे. या ठिकाणी आय वुड फ्लाय ही रचना बरोबर दिलेली आहे. म्हणजे जर तुम्ही जर पाहिलं मित्रांनो तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येते, या ठिकाणी तुम्हाला डी सुद्धा काय द्यायचं आहे? 54 साठी बरोबर द्यायचं आहे. मग आता जर डी बरोबरच आहे तर ए आणि डीला बरोबर द्यायचं. म्हणजे निश्चित मित्रांनो आपलं जर पर्याय जर चेक केलं, ह्या पर्यायांमध्ये बी आणि सी हे उत्तर चुकायलाच पाहिजे, नाहीतर तुमचा प्रश्न चुकणार आहे. ही इतकी ॲक्युरसी तुमची एलिमिनेशनवर येते. काय दिलेलं आहे? अनलेस यू विल वर्क हार्ड यू विल बी प्रमोटेड. नोटीस करायचं, अनलेसच्या वाक्यामध्ये म्हणजे इफच्या क्लॉजमध्ये, अनलेसच्या क्लॉजमध्ये साधा भविष्यकाळ वापरत नाही आहे. त्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे. त्यामुळे बीला जर रिमूव्ह जर केलं तरी आपला पर्याय क्रमांक 2च येतोय. एलिमिनेशननी करा, काही हरकत नाही आहे. बेसिकच्या आधारे करा तरी उत्तर निघतात. अनलेस यू विल नॉट वर्क हार्ड यू विल फेल. नोटीस करायचं, अनलेस हा निगेटिव्ह वर्ड आहे आणि त्याच वाक्यामध्ये दुसरा निगेटिव्ह वर्ड वापरायचा नाही. त्याचबरोबर अनलेसच्या क्लॉजमध्ये साधा भविष्यकाळही वापरत नाही. त्यामुळे सी ही चुकलेला आहे. इथं लक्षात सगळ्यांच्या. म्हणजे या ठिकाणी उत्तर काय येते तुमचं? फक्त 2 नंबरचं, ज्यामध्ये ए आणि डी दिलेला आहे. जर इनकरेक्ट विचारलं असतं तर बी आणि सी जर असता एखादा तर त्याला मार्क करता आला असतं. म्हणजे या अनुषंगाने तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या वर्कआउट करायच्या. पुढं, इफ आय डॉट डॉट गो टू अमृतसर आय वुड हॅव बॉट अ सिल्क साडी फॉर यू. तर इफच्या क्लॉजमध्ये एक काळ तुम्हाला भरायचा आहे आणि तुम्हाला जो मेन क्लॉज आहे त्या मेन क्लॉजमध्ये ऑलरेडी तुम्हाला क्रियापद दिलेलं आहे वुड हॅव प्लस V3. जर मेन क्लॉजमध्ये वुड हॅव प्लस V3 आलेला आहे, याचा अर्थ जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे या सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे? तुम्हाला पूर्ण भूतकाळ दिलेला आहे.
म्हणजे पूर्ण भूतकाळाची रचना कशी आहे, तुम्हाला हॅड घ्यायचं आहे आणि नंतर क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचंय. म्हणजे इथं गो, वेंट आणि गॉन, म्हणजे उत्तर आलं पाहिजे हॅड गॉन. म्हणजे हे जे क्लॉज आहे याच्यामधून कोणती कंडिशन व्यक्त झालेली आहे, इम्पॉसिबल कंडिशन व्यक्त झालेली. कोणती कंडिशन, इम्पॉसिबल कंडिशन. बघा तुम्हाला एकतर सबऑर्डिनेट क्लॉजवरून तुम्हाला मेन क्लॉज बद्दल क्रियापद फिल इन द ब्लँक्सला येतं, कधी कधी मेन क्लॉजवरून सबऑर्डिनेट क्लॉज बद्दल क्रियापद फिल इन द ब्लँक्सला येतं, वाईस वर्सा. तुमचं उत्तर रेडी पाहिजे. पुढचा प्रश्न बघायचा आहे, द रेन स्टॉप्ड फॉलिंग इन द आफ्टरनून. आता तुम्हाला काय विचारलंय, चूज द करेक्ट व्हर्बल क्वेश्चन. आता नोटीस करायचं, व्हर्बल क्वेश्चन म्हणजेच काय, यस नो टाईप क्वेश्चन. काय व्हर्बल क्वेश्चनलाच काय बोललं जातं, यस नो टाईप क्वेश्चन. तर आता या ठिकाणी नोटीस करायचं, यस नो टाईप क्वेश्चन म्हणजेच काय रे, का ज्या वाक्याची सुरुवात आपल्याला हेल्पिंग वर्बनं करायची आहे, बरोबर आहे का. मग रचना या ठिकाणी यस नो टाईप क्वेश्चनची कशी आहे, या ठिकाणी मी लिहितो आता तुम्हाला, यस नो टाईप क्वेश्चन. याची रचना कशी आहे, वाक्याची सुरुवात ही हेल्पिंग वर्बनच करायची, दुसऱ्यानं होणार नाही, लक्षात ठेवायची. WH टाईप क्वेश्चनची सुरुवात WH वर्डनं होते, यस नो टाईप क्वेश्चनची सुरुवात तुम्हाला हेल्पिंग वर्बनं करायची. मग ते प्रायमरी करा किंवा मॉडेल करा, पण तुम्हाला कुठल्या तरी सुरुवात करायची. याच्यानंतर तुम्हाला वाक्यामधला मेन सब्जेक्ट घ्यायचं आणि तुमच्या वाक्यातलं मेन वर्ब तुम्हाला घ्यायचं आहे, आणि जो ॲडिशनली भाग आहे तो या ठिकाणी जोडून वाक्याच्या शेवटी तुम्हाला इंट्रोगेटिव्ह मार्क तुम्हाला द्यायचा आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी नोटीस करायचं. आता मग हेल्पिंग वर्ब तुम्हाला यस नो टाईप क्वेश्चनमध्ये पाहिजे. आता जर वाक्य तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येतं, द रेन झाला वाक्यामध्ये सब्जेक्ट, स्टॉप्ड हे झालं क्रियापदाचं दुसरं रूप, फॉलिंग इन द आफ्टरनून. आता बघा या ठिकाणी तुमच्या वाक्यातलं जे काही क्रियापद आहे हे साध्या भूतकाळ येते, तुमच्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब आलेलं नाही. मग जेव्हा तुमच्या वाक्यात हेल्पिंग वर्ब आलेलं नसतं तर असं वाक्य हे जनरली एक तर सिंपल प्रेझेंटमध्ये जाईल किंवा सिंपल पास्ट टेन्समध्ये जाईल, कारण उरलेल्या 10 काळांमध्ये कोणती ना कोणती हेल्पिंग वर्ब ऑलरेडी असतातच, फक्त या 2 काळांमध्ये. इथं साध्या भूतकाळ असल्यामुळे नोटीस करायचं, इथे तुम्हाला क्रियापदाच्या रूपानुसार डू, डज किंवा डीड पैकी एक घ्यायचं आहे. म्हणजेच काय, जर क्रियापद मूळ रूपात असेल ना तर या ठिकाणी तुम्हाला घ्यायचा लागतो डू. जर क्रियापदाला यस किंवा इयस प्रत्यय जर जोडलेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे डज, आणि जर क्रियापद साध्या भूतकाळात असेल तर तुम्हाला घ्यावं लागेल डीड. आता चेक करा, तुमच्या वाक्यात जर क्रियापद साध्या भूतकाळात आहे याचा अर्थ तुम्हाला हेल्पिंग वर्ब म्हणून डीड घ्यायचं आहे. मग आता चेक करा, डीड, हॅड, डीड आणि डिडंट. आता ह्या वाक्यात एकही निगेटिव्ह वर्ड नाही आहे, त्यामुळे बळच निगेटिव्ह करू नका. दुसरी गोष्ट, हॅड आहे, हॅडने सुरुवात होणार नाही आहे, त्यामुळे हॅड पण जातो, म्हणजे चौथा आणि दुसरा पर्याय रिमूव्ह झाला. मग आता उरलेल्या 2मध्ये रचना चेक करा, फक्त उत्तर निघून जातं. इथं डीडनं सुरुवात केली, डीडच्या नंतर तुम्हाला सब्जेक्ट घ्यायचा आहे डीड द रेन, आणि याच्यानंतर जे मेन व्हर्ब आहे ते या ठिकाणी घ्यायचं आहे, या ठिकाणी दिलेले स्टॉप्ड. तर या ठिकाणी एक गोष्ट तुम्ही नोटीस करा, जेव्हा पण तुम्ही वाक्यामध्ये डूचं रूप घेता त्याच्यानंतर पुढे जे क्रियापद घ्यायचे ते मूळ रूपामध्ये घ्यायचं. या क्रियापदाला यस, इयस, ईडी, ING याच्यातलं कोणताही प्रत्यय जोडायचा नाही. क्रियापद हे डूच्या रूपाच्या नंतर मूळ रूपामध्येच आलं पाहिजे. या ठिकाणी स्टॉप ही चुकीचं आहे, पर्याय क्रमांक 1 रिमूव्ह झाला, म्हणजे उत्तर येते 3. डीड झाला हेल्पिंग वर्ब, द रेन झाला सब्जेक्ट, स्टॉप हे क्रियापदाचं मूळ रूप घ्या, उरलेल्या वाक्यात काहीच बदल न करता इंट्रोगेटिव्ह मार्क देऊन टाका. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला दोन्ही फॉर्मॅट लक्षात ठेवा. WH टाईप क्वेश्चनची सुरुवात WH वर्डने होणार, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब, सब्जेक्ट, मेन वर्ब आणि उरलेलं वाक्य, आणि वाक्याच्या शेवटी इंट्रोगेटिव्ह मार्क. आणि यस नो टाईप क्वेश्चनची सुरुवात हेल्पिंग वर्बनं, नंतर सब्जेक्ट, मेन वर्ब आणि उरलेलं वाक्य लिहायचं. जेव्हा तुमच्या वाक्यामध्ये क्रियापद नसतं, हेल्पिंग वर्ब नसतं, तेव्हा मुख्य क्रियापदाच्या काळानुसार डू, डज किंवा डीड पैकी एक शब्द तुम्हाला घ्यायचा आहे. आणि जेव्हा पण तुम्ही डू, डज, डीडनं तुम्ही इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात कराल त्याच्यानंतर पुढे वाक्यामध्ये क्रियापद मूळ रूपामध्ये घ्यायचं. ठीक आहे, तर या पद्धतीनं उत्तर निघतंय 3 छोट्या छोट्या रूलला या ठिकाणी समजून घ्या. विच इज द करेक्ट कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला एकत्रित जुळवायचे वाक्य काय दिलेलं आहे, ऑफ द गिवन 2 सिंपल सेंटेन्स युजिंग इफ क्लॉज. तर इथं 2 सिंपल सेंटेन्स आहे आणि तुम्हाला याचं एकच वाक्य बनवायचं ते इफच्या क्लॉजचं. तर इफचा क्लॉज म्हणजेच काय मित्रांनो, ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन.
आणि ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशनचं वाक्य जनरली कोणत्या याच्यामध्ये येतं, तर ते बेसिकली आपल्याला कशामध्ये घ्यायचं आहे, तर ते कंडिशनल सेंटेन्स जे वाक्य आहे हे मोस्टली कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये घ्यायचे. म्हणजे इफचा क्लॉज हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे, त्याला जोडून तुम्हाला वाक्यामध्ये मेन क्लॉज द्यायचं आहे. वाक्य काळजीपूर्वक वाचा. सुभाष शुड हॅव वर्कड हार्ड, ही वुड हॅव क्लिअर्ड द टेस्ट. आता या ठिकाणी बघायचं आहे सुभाष म्हणजेच ही, बरोबर. इथे शुड हॅव प्लस V3, इथे वुड हॅव प्लस V3 आलेलं आहे. जरा वेळ गृहीत धरा तुमच्या वाक्यात वुड हॅव प्लस V3 ची रचना दिली, जर मेन क्लॉजमध्ये वुड हॅव प्लस V3 असेल तर सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये पास्ट परफेक्ट टेन्स पाहिजे. आपण मॅच करून पाहू. इफ सुभाष हॅड वर्कड हार्ड, ही विल हॅव क्लिअर्ड द टेस्ट. असं होईल का रे? कधीच होणार नाही. कारण इफच्या क्लॉजमध्ये जर पूर्ण भूतकाळ जर घेतला तर हे इम्पॉसिबल कंडिशन होते. मग मेन क्लॉजमध्ये वुड हॅव प्लस क्रियापदाचं ते स्वरूप पाहिजे. विल चालणार नाही म्हणून पहिला पर्याय रिमूव्ह झाला. बरं, हॅड नॉट सुभाष वर्क हार्ड, ही कुड नॉट क्लिअर द टेस्ट. आता जर आपण याला इन्व्हर्जन जर केलं, काय केलं? इन्व्हर्जन. पहिली गोष्ट आपल्याला कॉम्बाईन करायचं आहे. वाक्यात निगेटिव्ह वर्ड नाही आहे, त्यामुळे हा निगेटिव्ह वर्डची इथं आवश्यकता नव्हती. दुसरी गोष्ट, पूर्ण भूतकाळ असेल तर पुढे कुड चालला असता, पण हॅव प्लस V3 पाहिजे होता, त्यामुळे इथं क्रियापदही चुकीचं दिलेलं आहे. त्यामुळे इथं पर्याय क्रमांक दुसरा चुकतोय. पुढे बघा. इफ सुभाष हॅड वर्कड हार्ड, ही वुड हॅव क्लिअर्ड द टेस्ट. जस्ट अ मिनिट. वुड हॅव क्लिअर्ड द टेस्ट. तर या ठिकाणी पूर्ण भूतकाळ आणि वुड हॅव प्लस V3 बरोबर दिलेला आहे. म्हणजे इथं पर्याय क्रमांक 3 हे तुमचं करेक्ट उत्तर आहे, कारण याच्यामध्ये इम्पॉसिबल कंडिशन मॅच झालेली आहे. आणि चौथं, इफ सुभाष हॅज वर्क, हॅजच्या नंतर V3 यायला पाहिजे. तसे बी इफच्या क्लॉजमध्ये पूर्ण वर्तमान काळ घेत नाहीत, त्यामुळे इथं हा काळच चुकीचा आहे. त्यामुळे चौथा पर्याय रिमूव्ह झाला. उत्तर येतं तुमचं पर्याय क्रमांक 3. तर इथं कंडिशनल सेंटेन्सच्या संदर्भात लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. इथं बेसिकली 3 कंडिशन आहेत. पहिली आहे तुमची रिअल कंडिशन. इफच्या क्लॉजमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स असतो, मेन क्लॉजमध्ये सिंपल फ्युचर टेन्स असतो. मग इथं शाल आणि विल घेऊन तुम्हाला पुढे क्रियापद मूळ रूपात घ्यायचं. शाल आणि विल जर नसेल तर त्यांच्या जागी कॅन किंवा मे ह्या दोनपैकी एक मॉडल ॲक्झुलरी सुद्धा चालतो. दुसरी इमॅजिनरी कंडिशन आहे, तिलाच अनरियल कंडिशन बोललं जातं. इफच्या क्लॉजमध्ये साधा भूतकाळ असतो, म्हणजे सिंपल पास्ट टेन्स असतो. मेन क्लॉजमध्ये ओल्ड प्लस क्रियापदाचं मूळ रूप घ्यावं लागतं. तर ही एक रचना दिलेली असते. आणि जे तिसरी जी आहे, इफच्या क्लॉजमध्ये जर पूर्ण भूतकाळ असेल म्हणजे पास्ट परफेक्ट जर टेन्स असेल तर मेन क्लॉजमध्ये ओल्ड हॅव प्लस V3 घ्यावं लागतं. इथे ओल्ड ऐवजी कुड, शुड आणि माईट हे सुद्धा ॲक्सेप्टेबल आहेत, लक्षात ठेवायचं. आणि अजून एक कंडिशन आहे ती म्हणजे झिरो कंडिशनल, जे सायंटिफिक फॅक्ट असते, जनरल ट्रूथ असतं. तर इथं मेन आणि सबऑर्डिनेट दोन्ही क्लॉजमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स घ्यावा लागतो. तर बेसिक रिक्वायरमेंट ह्या आहेत, तुम्हाला समजून घ्यायच्यात. आयडेंटिफाय द टाईप ऑफ सेंटेन्स. तुम्हाला सिंथेसिस हा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये असा प्रश्न विचारला जातो. तुम्हाला 1, 2, 3, 4 वाक्य दिली जातात. कधी 1 देतात, कधी 2 देतात, कधी 4 देतात. आणि त्या वाक्यांचा प्रकार ओळखा. प्रकार कोणता ओळखायचा आहे? सिंपल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स आणि कंपाऊंड कॉम्प्लेक्स याच्यापैकी तुम्हाला एक ओळखावा लागतो. या ठिकाणी दिलेले बघायचं. आफ्टर आय गॉट होम फ्रॉम वर्क. आता बिफोर, आफ्टर हे सगळे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. म्हणजे आफ्टरनं सुरू झालेला जो काही क्लॉज आहे तर याला मी प्रथमतः म्हणेन सबऑर्डिनेट क्लॉज. याला बोलेन मी ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम. हा पहिला झालेला सबऑर्डिनेट क्लॉज. दुसरं दिलेलं आहे माय फ्रेंड्स इन्व्हायटेड मी आउट. हा झाला दुसरा क्लॉज, याला मी म्हणेन मेन क्लॉज. मेन क्लॉज का म्हणायचं? कारण याच्यामध्ये सब्जेक्ट, या ठिकाणी मेन वर्ब आणि उरलेला पार्ट आलेला आहे. आणि पुढे ॲड हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शननं दुसरं वाक्य जोडलं आहे. आय लेफ्ट माय अपार्टमेंट अगेन. हा दुसरा देखील मेन क्लॉज झालेला आहे. तर नोटीस करा, ज्या वाक्यामध्ये किमान 2 मेन क्लॉज असतात, म्हणजे 2च पाहिजे आपल्याला या ठिकाणी, 2 मेन क्लॉज आणि त्यांना जोडून एक किंवा एकापेक्षा जास्त सबऑर्डिनेट क्लॉज असतात, असं वाक्य डोळे झाकून काय म्हणायचं तुम्हाला? कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणायचं. सिंपल सेंटेन्समध्ये काय असतं? सिंपल सेंटेन्समध्ये एकच मेन क्लॉज असतो. देअर विल बी नो सबऑर्डिनेट क्लॉज इन सिंपल सेंटेन्स. सेकंड, कंपाऊंड सेंटेन्स काय असतं? कंपाऊंड सेंटेन्समध्ये 2 मेन क्लॉजेस असतात आणि ते एकमेकांना कोऑर्डिनेटिंग कंजंक्शननं जोडलेले असतात. कंपाऊंडमध्ये सुद्धा सबऑर्डिनेट क्लॉज नसतो. पण जे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे
त्याच्यामध्ये कंपल्सरी एक या ठिकाणी काय असतो, मेन क्लॉज असतो, एकच असतो. लक्षात ठेवायचं, कॉम्प्लेक्समध्ये एकच मेन क्लॉज असतो आणि त्या एका मेन क्लॉजला जोडून एक किंवा एकापेक्षा जास्त सबऑर्डिनेट क्लॉजेस असतात. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी या तुम्हाला थिअरी पण माहिती पाहिजे, कारण काही गोष्टी अशा असतात की ती माहिती बेसिक माहिती नसल्याशिवाय सुटत नाहीत, त्यामुळे ते रिक्वायर्ड आहे. पुढे बघा आता, आय एम लुकिंग फॉर अ वर्ड इन द डिक्शनरी. आय एम लुकिंग फॉर अ वर्ड इन द डिक्शनरी. द सेंटेन्स अबाउट करेक्टली चेंजेस इंटू इंट्रोगेटिव्ह फॉर्म. आपल्याला इंट्रोगेटिव्ह फॉर्म वापरायचा आहे, म्हणजेच प्रश्नार्थक वाक्याची रचना बनवायची. बघा, व्हॉट डिड यू लुकिंग फॉर. आता तुम्हाला WH क्वेश्चन दिलेला आहे, व्हॉट, विच, हू आणि व्हॉट वगैरे आलेले आहेत. मग WH वर्डच्या नंतर परत एकदा WH वर्डच्या नंतर आधी हेल्पिंग वर्ब घ्या, नंतर सब्जेक्ट घ्या, नंतर मेन वर्ब, नंतर उरलेलं जे वाक्य असेल ते घेऊन इंट्रोगेटिव्ह मार्क द्यावं लागतं. आता मूळ वाक्यामध्ये काळ कोणता आहे, एम लुकिंग, म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस आहे. वाक्यात ऑलरेडी हेल्पिंग वर्ब आलेला आहे, या ठिकाणी डीड चालेल का, नाही चालणार आहे, त्यामुळे पहिला पर्याय रिमूव्ह झाला. दुसरं, विच वर्ड यू आर लुकिंग फॉर इन द डिक्शनरी. आता इथं आय एम लुकिंग फॉर अ वर्ड इन द डिक्शनरी, बट विच वर्ड दिलेलं नाही. विच इज यूज फॉर सिलेक्शन बिटवीन टू ऑर मोर थिंग्स. दोन किंवा अधिक वस्तूमधून आपल्याला सिलेक्ट करायचं आहे, पण इथे एकाचाही उल्लेख दिलेला नाही, त्यामुळे विच न सुरू होणार नाही. पुढे दिलेले हू यू आर लुकिंग फॉर इन द डिक्शनरी. तर मित्रांनो, डिक्शनरीमध्ये आपण शब्द शोधतो. शब्द ही एक संकल्पना आहे, निर्जीव घटक आहे, टिबळ. आणि हू जो असतो हा नेहमी लिव्हिंग सब्जेक्टसाठीच येत असतो, जिवंत व्यक्ती. लक्षात ठेवायचं, त्यामुळे हूनी सुरुवात होणार नाहीये. आता एकच राहतं तुमचं, व्हॉट आर यू लुकिंग फॉर इन द डिक्शनरी. व्हॉट हा बेसिकली WH वर्ड आहे आणि त्याचं उत्तर मोस्टली वाक्यामध्ये काय असतं, ऑब्जेक्ट असतं. आय झाला सब्जेक्ट, आय एम लुकिंग फॉर, एम लुकिंग फॉर हे झालं क्रियापद. फॉरला जर व्हॉटनं प्रश्न उत्तर मिळालं तर उत्तर मिळतं अ वर्ड, हा झाला वाक्यामध्ये ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टला जर उत्तरात जर घ्यायचं असेल तर WH वर्ड येतो व्हॉट. बरोबर आहे की नाही, नोटीस करायचं. नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट याला जर प्रश्नात जर घ्यायचं असेल उत्तरामध्ये तर प्रश्न विचारायचा व्हॉटनं. जर लिव्हिंग ऑब्जेक्ट म्हणजे व्यक्तिरूपी कर्म जर उत्तरात जर घ्यायचं असेल तर प्रश्न विचारायचा तुम्हाला या ठिकाणी होमने. लक्षात ठेवायचं. त्यामुळे व्हॉट WH वर्ड झाला, आर हेल्पिंग वर्ब, यू सब्जेक्ट, लुकिंग हे क्रियापद. उरलेलं वाक्य लिहून इंट्रोगेटिव्ह मार्क दिलेले. पर्याय क्रमांक 4 हे तुमचं राईट आन्सर आहे. पुढे बघा, कंबाईन द फॉलोइंग सिंपल सेंटेन्स इंटू अ सिंगल कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आता सिंपल सेंटेन्सेसला जोडून काय करायचंय, सिंगल कॉम्प्लेक्स सेंटेन्स करायचे. कॉम्प्लेक्स करायचं म्हणजेच काय, तुमच्या वाक्यामध्ये एक मेन क्लॉज पाहिजे आणि त्याला जोडून एक सबऑर्डिनेट क्लॉज पाहिजे. मग काय दिलेले, द बॉईज प्लॅन टू डू समथिंग. द बॉईज झाला सब्जेक्ट, प्लॅन टू डू समथिंग या ठिकाणी तुमच्या वाक्यामध्ये दिलेलं आहे. बरोबर आहे, मुलांनी अशा रीतीनं काहीतरी करण्याचा प्लॅनिंग केला, साधं भूतकाळातलं वाक्य. आणि दुसरं वाक्य दिलेलं आहे, द फादर वॉज वरीड अबाउट दॅट. दॅट म्हणजेच काय रे, ह्या प्लॅन विषयी त्यांना खूप काळजी वाटायला लागलेली आहे. मग आता तुम्हाला कॉम्प्लेक्स बनवायचे म्हणजे एक मेन आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज बनलं पाहिजे. दोनही मेन क्लॉज आहेत, म्हणजे कुठल्या तरी एका मेन क्लॉजचं रूपांतर सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये करा, उरलेलं वाक्य तसंच ठेवा. बघायचं, द फादर वॉज वरीड अबाउट व्हॉट, व्हॉट द बॉईज प्लॅन टू डू. मग या ठिकाणी बघायचं, व्हॉट द बॉईज प्लॅन टू डू. मग या ठिकाणी हा सबऑर्डिनेट क्लॉज केलेला आहे आणि हा झाला तुमचा मेन क्लॉज. ज्या वाक्यात मेन आणि सबऑर्डिनेट क्लॉज येतो तो उत्तर मिळतं तुमचं पर्याय क्रमांक 1. त्यामुळे 60 नंबरसाठी 1 नंबरचं उत्तर आहे. मग बाकीचे का चुकतात, द फादर वॉज वरीड अबाउट व्हॉट द बॉईज प्लॅन टू डू. आता इथं क्रियापद हे मूळ रूपात दिलेलं आहे, पण ॲक्च्युली आपलं वाक्य भूतकाळातलं आहे, त्यामुळे मूळ वर्तमान काळातलं क्रियापद चालणार नाही. म्हणून इथं पर्याय क्रमांक 2 काय झालेलं आहे मित्रांनो, चुकलेला आहे. तिसरं बघा, द फादर वॉज वरीड अबाउट द बॉईज प्लॅन. तिथं बॉईज हे पॉझिटिव्ह केसमधलं जर नाऊन जर घेतलं तर त्याच्यानंतर नाऊनच यायला पाहिजे, क्रियापद येत नाही, रचना चुकीची आहे. आणि चौथं वाक्य, द बॉईज प्लॅन टू डू समथिंग देअरफॉर द फादर वॉज वरीड अबाउट दॅट. तर देअरफॉर हा कनेक्टिव्ह या ठिकाणी चुकीचा आहे. थोडक्यात काय, तर तुमचं उत्तर 1 नंबर येतं. त्यामध्ये मेन आणि सबऑर्डिनेट क्लॉज दिलेला आहे. जो सबऑर्डिनेट क्लॉज येतो ॲटोमॅटिकली नाऊन क्लॉज बनतो, म्हणजे वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स झालेलं आहे. पुढचं घ्या आता, विच ऑफ द क्वेश्चन इज किंवा आर करेक्टली फ्रेम. करेक्टली फ्रेम म्हणजे
फ्रेम बरोबर केलेलं वाक्य तुम्हाला शोधायचं. बघायचं आता, हाऊ ऑफन घोस्ट व्हिजिट द डिझर्टेड हाऊस. किती वेळा भूत अशा रीतनं त्या निर्जन वस्तूला, त्या घराला भेट देतात. आता WH वर्ड घेतलेला हाऊ ऑफन इंडिकेट द फ्रिक्वेन्सी ऑफ द ॲक्शन. किती वेळा एखादी कृती घडते. ह्या WH वर्डच्या नंतर तुमच्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब पाहिजे होतं. काय पाहिजे होतं इथं? हेल्पिंग वर्ब. या ठिकाणी हेल्पिंग वर्ब दिलेलं नाही, लगेच सब्जेक्ट दिलेलं आहे. हे वाक्य कसं पाहिजे होतं? हाऊ ऑफन डू घोस्ट व्हिजिट द डिझर्टेड प्लेस किंवा डिझर्टेड हाऊस. हेल्पिंग वर्ब राहिल्यामुळं पहिलं वाक्य चुकलं. दुसरं, हू डान्स्ड वेल ऑन द स्टेज. कोण चांगल्या प्रकारे स्टेजवर नाचलं? तर नोटीस करा मित्रांनो, इथं WH वर्ड वापरायच्या नंतर डायरेक्टली क्रियापद मूळ रूपात आलेले, साध्या भूतकाळात आलेले. रचना अशी आहे, जेव्हा सब्जेक्ट किंवा सब्जेक्टचा काही भाग जर उत्तरामध्ये घ्यायचा असेल तर तिथे तुम्हाला फक्त WH वर्ड वापरा. उरलेल्या वाक्यामध्ये काहीही बदल करायचा नाही, ते ॲज इट इज लिहून टाकायचं. हे वाक्य बरोबर आहे. ठीक आहे. आणि हा रोल फक्त सब्जेक्टसाठी लागू होतो. इतर ऑब्जेक्ट किंवा क्रियापदाच्या नंतरचा कोणताही भाग जर उत्तरात घ्यायचा असेल तर अगोदर WH वर्डच्या नंतर पहिलं काय घ्यायचं? तुम्हाला हेल्पिंग वर्ब घ्यायचं आणि नंतर उरलेलं वाक्य घ्यावं लागतं. इथं बघायचं, व्हॉट यू हॅव रिटर्न इन रिप्लाय. यू हॅव नाही, हॅव यू पाहिजे होता. त्यामुळे तिसरंही चुकलेली. आता बी फक्त बरोबर आहे. फक्त पर्याय क्रमांक 4ला मार्क करा. ह्या पद्धतीनं रचना बघा. स्पॉट द इरर. ईच ऑफ द स्टुडंट्स वॉज टोल्ड टू वर्क हार्ड इन देअर स्टडीज. नो एरर. आता जर वाक्य जर वाचलं तुमच्या लक्षात, ईच ऑफ काय रे? बघा, ईच ऑफ, आयदर ऑफ आणि नायदर ऑफ हे 3 प्रोनाउन लक्षात ठेवायचं. ईच ऑफ, आयदर ऑफ, नायदर ऑफ. याच्यानंतर जे नाउन तुम्हाला घ्यायचं आहे हे कंपल्सरी प्लुरल पाहिजे, पण याच्यानंतर जे व्हर्ब घ्यायचं आहे हे कंपल्सरी सिंग्युलर पाहिजे. कारण हे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन आहे. डिस्ट्रीब्युशन, विभाजन करण्यासाठी किमान 2 वस्तू व्यक्ती लागतात. ठीक आहे. त्यामुळे इथं नाउन अनेक वचनी आलं पाहिजे, पण क्रियापद बाकी एक वचनी घ्यायचं आहे. म्हणजे या ठिकाणी बघायचं, ईच ऑफच्या नंतरचं नाउन अनेक वचनी बरोबर आहे. ईच ऑफच्या नंतरचं क्रियापद देखील बरोबर. इथपर्यंत झालं. पण जर वाक्यात पुढे, या वाक्यात जर पुढे जर तुमच्या वाक्यात पॉझेसिव्ह प्रोनाउन जर आलेलं असेल तर हे पॉझेसिव्ह प्रोनाउन जे आहे हे सुद्धा एक वचनाप्रमाणेच घ्यायचं. कारण ईच ऑफ मधून जे नाउन व्यक्त होतं ते सिंग्युलर व्यक्त होतं. म्हणून जसं क्रियापद एक वचनी तसं पुढे तुम्हाला पॉझेसिव्ह प्रोनाउन सुद्धा एक वचनीच घ्यायचं. आता स्टुडंट्स ही अनेक गोष्टी. स्टुडंटसाठी मी काय घेणार या ठिकाणी? हीज स्टडीज घेणार. म्हणजे सी चुकीचं आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर द्यायचे. पुढचा बघा, स्पॉट द इरर. द इश्यूज आर कॉम्प्लेक्स अँड हॅज बीन ऑब्स्क्युअर्ड बाय अदर फॅक्टर. आता ते अँडनं तुम्हाला 2 क्रियापदं जोडलेली बघायचं, आर आणि हॅज. कशाने जोडलेली? अँडनं जोडलेली. ॲक्च्युली हे वाक्य आहे कंपाऊंड. तर कंपाऊंड सेंटेन्समध्ये 2 वाक्य जोडली जातात. तर ह्या दोनही वाक्यांचा कर्ता एक असू शकतो. जसं द इश्यूज हा आहे तुमच्या वाक्यामध्ये सब्जेक्ट, तर ह्या पहिल्या कर्त्याप्रमाणे जसं क्रियापद बदललं तसंच या पहिल्या कर्त्याप्रमाणे दुसऱ्या वाक्याचंही क्रियापद बदलायला पाहिजे. कारण दोनही वाक्यांचा कर्ता एकच आहे. मग कर्ता अनेक वचनी असल्यामुळे जसं पहिलं क्रियापद अनेक वचनी झालं, दुसरं क्रियापद सुद्धा अनेक वचनी पाहिजे होतं. हॅज ऐवजी काय पाहिजे होतं तुम्हाला? हॅव पाहिजे होतं. म्हणजे इरर आहे तुमची बी मध्ये, म्हणून पर्याय क्रमांक 1ला मार्क करायचं. हे असे उत्तर चेक करत चला. पुढे दिलेले आहे, आयडेंटिफाय द करेक्टली फ्रेम क्वेश्चन. हाऊ लॉंग सी इज स्टेइंग इन इंडिया. सी इज नाही, इज सी पाहिजे होतं. आधी हेल्पिंग वर्ब नंतर सब्जेक्ट. पुढचं, हॅज द फॅट वमन बीन व्हेरी क्लेवर. तर या ठिकाणी इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आधी हेल्पिंग वर्ब, सब्जेक्ट, मेन वर्ब आणि उरलेलं वाक्य. काही चुकीचं नाही आहे, तुमचं बी बरोबर आहे. पुढचं, हाऊ मेनी गोल्ड ऑर्नामेंट सी इज वेअरिंग. नको आता हाऊ मेनी. आता हाऊ मेनी ही WH वर्ड्स याचा भाग आहे. हाऊ ऑफन, हाऊ मेनी, बरोबर आहे का? मग हाऊ मेनीच्या नंतर लगेच नाऊन येणार आहे. कारण किती संख्या, पण कशाची? इथे दिलेली गोल्ड ऑर्नामेंट. मग पुढे तुम्हाला कर्ता आणि क्रियापद हे असं घ्यायचे, आधी हेल्पिंग वर्ब आणि नंतर सब्जेक्ट. म्हणजे रचना काय पाहिजे होती? हाऊ मेनी गोल्ड ऑर्नामेंट्स इज सी वेअरिंग. सी इज नाही, इज सी पाहिजे होतं.
त्यामुळे सी चुकलेलं आहे. आता ओनली बी बरोबर आहे. आता आपल्याला करेक्टली फ्रेम विचारल्यामुळे ओनली बी कुठे आहे, पर्याय क्रमांक 2ला मार्क करायचं. ह्या पद्धतीने उत्तर चेक करा. पुढे दिलेलं आहे कंबाईन द फॉलोइंग सेंटेन्स इनटू वन सिंपल सेंटेन्स. सिंपल सेंटेन्समध्ये रूपांतर करायचं आहे. 2 वाक्य दिलेली आहे. द थीप हर्ड द नॉईज, ही रॅन अवे. 2 भिन्न मेन क्लॉज दिलेले आहेत आणि त्यांचं एकाच वाक्यामध्ये रूपांतर करायचं. नोटीस करा, जर आपल्याला सिंपल सेंटेन्समध्ये एकाच मेन क्लॉजची गरज असेल तर जो दुसरा जो मेन क्लॉज आहे त्याचं रूपांतर आता सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये नाही करायचं, फ्रेजमध्ये करायचं. कशामध्ये करायचं, फ्रेज. कारण सिंपल सेंटेन्समध्ये फ्रेजला जोडून तुमचा एक मेन क्लॉज येऊ शकतो. काय येऊ शकतो, मेन क्लॉज. म्हणजे मेन क्लॉजला जोडून फ्रेज येऊ शकतं सिंपलमध्ये, पण सबऑर्डिनेट क्लॉज येऊ शकत नाही. लक्षात ठेवायचं. मग या ठिकाणी बघायचं व्हेन द थीप हर्ड द नॉईज ही रॅन अवे. ही रॅन अवे झाला मेन क्लॉज, पण व्हेननं जोडलेला जो काही क्लॉज आहे हा झाला ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम. म्हणजे हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. वाक्य कॉम्प्लेक्स बनतं. आपलं टार्गेट आहे सिंपल, त्यामुळं पहिलं वाक्य चुकीचं आहे. पाहायचं हिअरिंग द नॉईज द थीप रॅन अवे. तर जी क्रिया प्रथम घडते त्या प्रथम घडलेल्या क्रियेमध्ये नोटीस करायचं, बदल करायचा आहे. आता बघा दोनही वाक्यांचा करता एकच आहे. म्हणजे क्रिया प्रथम घडले, त्यांनी आधी आवाज ऐकला नंतर ते पळत सुटले. म्हणजे क्रियापद आहे त्याचं तुम्ही जरांडमध्ये रूपांतर करू शकता. बरोबर आहे. त्यामुळे हिअरिंग द नॉईज द थीप रॅन अवे. तर मित्रांनो हिअरिंग द नॉईज ही फ्रेज आहे, याला क्लॉज म्हणू शकत नाही, कारण याच्यामध्ये क्रियापद आलेलं नाही. त्यामुळे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. मग बाकीचे का चुकीचे बघा. ॲज सून ॲज द थीप हर्ड द नॉईज ही रॅन अवे. मित्रांनो ॲज सून ॲज हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे, त्यानं जोडलेलं वाक्य ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईममध्ये मोडतं, म्हणजे कॉम्प्लेक्स बनतं. त्यामुळे हे पण उत्तरात येत नाही. द थीप हर्ड द नॉईज अँड रन अवे. हर्ड द नॉईज अँड ह्या पद्धतीनं जर केलं तर दोनही वाक्यांचा करता एक, पण 2 भिन्न क्रियापद आली म्हणजे वाक्य कॉम्पाऊंड झालेलं आहे. आपलं टार्गेट काय आहे तुमचं, सिंपल. तर बघा वाक्य ग्रॅमॅटिकली रॉंग का करेक्ट हे विचारलेलं नाही आहे. तुम्हाला एवढंच विचारलं आहे सिंपल सेंटेन्स कोणतं. ठीक आहे. त्यामुळे याच्यामध्ये 2 कॉम्प्लेक्स आहेत, एक कंपाऊंड आहे आणि एकच सिंपल आहे. त्याला उत्तरात घ्या. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा. फिल इन द ब्लँक्स इन रिस्पॉन्स टू द गिवन क्वेश्चन. आता रिस्पॉन्स जो द्यायचा असतो, शॉर्ट रिस्पॉन्स क्वेश्चनवरचा प्रश्न आहे, तर बेसिकली समतुल्य पाहिजे. तर तुम्ही यस लिहिलं तर पुढे क्रियापद सुद्धा ॲफर्मेटिव्ह घ्यायचं, नो लिहिलं तर क्रियापद सुद्धा निगेटिव्ह घ्यायचं. ह्या पद्धतीनं बघायचं. डू यू लाईक कॉफी. मी आधी बोललेलो आहे नो. नो बोलल्यामुळे पुढचा रिस्पॉन्स सुद्धा निगेटिव्हच आला पाहिजे. आय. मग आता इथं तुमच्या वाक्यात क्रियापद आहे डू, मग याचं निगेटिव्ह करा. डू नॉटचं होतं डोंट. नो आय डोंट आणि पूर्णविराम. दुसरं द वेदर इज ब्युटिफुल टुडे. बरोबर आहे का. म्हणजे नो घेतलेले म्हणजे तुम्हाला रिस्पॉन्स निगेटिव्ह घ्यायचा आहे. वेदरसाठी घेतला मी इट आणि इजचं रूपांतर निगेटिव्ह करा इजंट. नो इट इजंट फुल स्टॉप. आणि तिसरं दिलेलं आहे ही इज अ व्हेरी टॅलेंटेड म्युझिशियन. आता इथं तुम्हाला ही सब्जेक्ट आणि इज हे क्रियापद आहे. मग आता इथं दिलेलं आहे यस. यस म्हणजे वाक्य पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे. मग ही घेतल्याच्या नंतर फक्त क्रियापद जोडून द्या आणि पूर्णविराम द्या. तर नोटीस करा निगेटिव्ह रिस्पॉन्स देताना तुम्हाला वाक्यामध्ये काय करायचं आहे, जे हेल्पिंग वर्ब असतं त्याला तुम्ही अशानं NT जोडायचं आहे. म्हणजे तुम्ही त्याचा ॲब्रिवेशन घेताय, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म घेताय. आणि जेव्हा तुम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स द्यायचा आहे फक्त क्रियापद मूळ रूपातलं घ्यायचं. कोणतं, हेल्पिंग वर्ब. म्हणजे बघा पहिलं डोंट पाहिजे, दुसरं इजंट पाहिजे, तिसरं इज पाहिजे. डिडंट चालणार नाही. डोंट ठीक आहे, इजंट ठीक आहे, पण डज चालणार नाही. डोंट, इजंट आणि इज पर्याय क्रमांक 2ला मार्क करा. पुढचं फिल इन द ब्लँक्स विथ अ सुटेबल वर्ब. ईच ऑफ द ऑलिम्पिक ॲथलेट्स. ईच ऑफ, आयदर ऑफ आणि नायदर ऑफ हे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन आहे. याच्यानंतर येणार नाम अनेक वचनी येतं, पण याच्यानंतर येणार क्रियापद बाकी सिंग्युलर येतं. लक्षात ठेवायचं. त्यामुळे वेअर नको आहे, हॅव सुद्धा नको आहे, बीन डायरेक्टली येणार नाही. हॅज बीन ट्रेनिंग पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. पुढचं फिल इन द ब्लँक्स विथ अ सुटेबल फॉर्म ऑफ वर्ब. काय विचारलेलं आहे, अ पेअर ऑफ सॉक्स डॉट डॉट बीन मिसिंग फ्रॉम माय वॉर्डरोब. अ पेअर ऑफ सॉक्स. तर नोटीस करायचं मित्रांनो, सॉक्स जे आहे हे जनरली प्लुरल नाऊन आहे. कसं नाऊन आहे, प्लुरल आहे. ज्या वस्तू 2 समान भागांनी बदलेल्या असतात, जोडीच्या स्वरूपात वापरले जातात, तर त्या प्लुरल आहे. परंतु जेव्हा अशा नामाच्या अगोदर
अ पेअर ऑफ अशी फ्रेज येते, अ पेअर. तर अ पेअर ऑफ याचा अर्थ होतो एकच जोडी. याचा अर्थ काय झालेला आहे, एकच जोडी. सॉक्स भले दोन आहेत पण त्या दोघांची मिळून एक जोडी तयार झालेली आहे. म्हणजे टोटल सब्जेक्ट सिंग्युलर आहे म्हणून क्रियापद सुद्धा सिंग्युलर घ्यायचं. हॅव चालणार नाही कारण अनेक वचनी आहे. वेअर नको आहे. इज एक चालेल आणि हॅज एक चालेल. मग आता नोटीस करा, इथे जर इज जर बोललं, इजच्या नंतर बी डबल ई एन येणार नाही. त्यामुळे इथं इजच्या नंतर बिंग येत नाही म्हणून इज येत नाहीये. इथे येतं तुमचं फक्त हॅज बीन मिसिंग फ्रॉम माय वॉर्डरोब. वाक्य पूर्ण वर्तमान काळात बनतं. हॅज हेल्पिंग वर्ब, बी डबल ई एन हा मेन वर्ब झालेला आहे. उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. पुढचं घ्या. चूज द कॉम्प्लेक्स सेंटेन्स और सेंटेन्सेस अमंग द फॉलोइंग एक्झाम्पल्स. आता आपल्याला काही 4 वाक्य दिलेली आहेत आणि यांच्यापैकी आपल्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस शोधायच्यात. खूप बेसिक प्रश्न आहे. असे प्रश्न तुमच्या पेपरमध्ये हमखास विचारले जातात. मग या ठिकाणी काय दिलेले बघायचं. माय फादर विल बी व्हेरी हॅपी टू डिस्कस द मॅटर विथ यू. मग असं जर वाक्य जर वाचलं तुमच्या लक्षात येतं की वाक्याचा टाईप कसा ओळखायचा. बघा, तुमच्या वाक्यात एक दिलेला आहे सब्जेक्ट, त्याच्यानंतर तुमच्या वाक्यात दिलेले क्रियापद. ज्या वाक्यामध्ये एकच सब्जेक्ट आणि एकच मेन व्हर्ब दिलेलं असतं असं वाक्य डोळे झाकून काय म्हणायचं, सिंपल सेंटेन्स म्हणायचं. कारण या वाक्यापुढे पुढे इन्फिनिटिव्ह आलेला आहे, काही फरक पडत नाहीये. पहिलं वाक्य आहे तुमचं सिंपल सेंटेन्स. आता दुसऱ्या वाक्याकडे जाऊयात आपण. दिस इज द चेअर ऑफ विच वन लेग इज ब्रोकन. दिस इज द चेअर हा झाला मेन क्लॉज. कोणती चेअर, ऑफ विच वन लेग इज ब्रोकन. आता ऑफ विच निर्जीव वस्तूची जर पोझिशन सांगायची असेल तर ऑफ विचनं जोडत असतो. तर हा जनरली रिलेटिव्ह प्रोनाऊन आहे, त्यानं जोडलेलं वाक्य हे ॲडजेक्टिव्ह क्लॉजमध्ये जातं. त्यामुळे दुसऱ्या वाक्यामध्ये ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे म्हणजे तुमचं वाक्य जे असतं हे कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये जातं. कारण मित्रांनो, नाऊन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडवर्ब क्लॉज हे सगळे कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये येतात. पुढे दिलेले आहे ही वर्क हार्ड, एट ही फेल्ड. एट हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे, त्याने दोन्ही मेन क्लॉजेस जोडलेले आहेत आणि जे वाक्य तयार झालं हे वाक्य कंपाऊंड सेंटेन्स तयार झालं. काय तयार झालं, कंपाऊंड सेंटेन्स तयार झालं. 2 मेन क्लॉजेस कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन जोडलेले आहेत. एकच राहिलं ॲज यू सॉ सो यू विल बी रेप. तर मित्रांनो, ॲज हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे, त्यानं पण जोडलेलं वाक्य बेसिकली कॉम्प्लेक्समध्ये मोडतं. मग आता आपलं जे टार्गेट आहे ते चेक करा. आपल्याला विचारलेलं आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स विचारलेले आहे. मग कॉम्प्लेक्सला उत्तरात घ्या. पहिलं ए उत्तरात येईल का रे, नाही येणार आहे कारण ते सिंपल आहे. मग ए असणारे पर्याय पहिले रिमूव्ह करा. पर्याय क्रमांक 3 रिमूव्ह झाला. दुसरं कॉम्प्लेक्स आहे म्हणजे बीला उत्तरात घ्यायचं आहे. सी उत्तरात येईल का, नाही. आता सी असणारे पर्याय जर रिमूव्ह जर केले तर हे जाते. मग आता चेक करा, बीला जर घ्यायचं असेल तर इथं याच्यामध्ये बी नाहीच आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 जातोय. म्हणजे डी हा बाय डिफॉल्ट कॉम्प्लेक्स यायला पाहिजे. उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 म्हणजे बी आणि डी येतं लक्षात. त्यामुळे सिंपल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स या सगळ्या रचना माहिती पाहिजे. पुढे घ्या. चेंज द सेंटेन्स इनटू अ सिंगल कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये तुम्हाला या ठिकाणी रूपांतर करायचं आहे. ही रोड हिज बायसिकल. राईडचा भूतकाळ रोड, चालविली. ही रोड हिज बायसिकल. ही डिड नॉट यूज हिज हँड्स. पण सायकल चालवताना त्याने त्याचे हात असे यूज नव्हते केले म्हणजे हँडल पकडण्यासाठी. दॅट वॉज अ सिली थिंग्स टू डू. आणि असं करणं म्हणजे हात सोडून सायकल चालवणं हे खूप मूर्खपणाची कृती आहे. तुम्हाला या सगळ्याला एकाच वाक्यात बसवायचे. ते वाक्य कॉम्प्लेक्स म्हणजेच काय, तुम्हाला एक मेन क्लॉज आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज बनवायचा आहे. चेक करूया. इट वॉज अ सिली थिंग दॅट ही रोड हिज बायसिकल विदाऊट युझिंग हिज हँड. बरोबर केलेले. ह्या 2 वाक्यांना एका वाक्यामध्ये बसवलेलं आहे. इट वॉज अ सिली थिंग हा झाला तुमचा मेन क्लॉज आणि व्हॉट वॉज अ सिली थिंग तर उत्तर मिळतं दॅट ही रोड हिज बायसिकल विदाऊट युझिंग हिज हँड्स. त्याचा हात न वापरता त्यानं बायसिकल चालवणं हे मूर्खपणाचं. म्हणजे हा झाला मेन क्लॉज आणि दॅटनं जोडलेला क्लॉज झाला सबऑर्डिनेट क्लॉज. यालाच आपण नाऊन क्लॉज असं म्हणतो. तर मित्रांनो, हे तुमचं कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये बसतं. त्यामुळे 70ला पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर आहे. मग बाकीचे काय चुकतात बघा. व्हेन ही रोड हिज बायसिकल विदाऊट युझिंग हिज हँड इट वॉज अ सिली थिंग असं वाक्य होणार नाही. वाक्य नॉनसेन्स बनतं, वाक्याचा अर्थ नीट लागत नाही.
अ सिली थिंग इज दॅट टू राईड बायसिकल विदाऊट, असं पण होणार नाही आणि निश्चित चौथं पण होत नाही. ठीक आहे, तर इथं फक्त कॉन्टॅक्च्युअली एक उत्तर बरोबर येत आहे. पुढचं बघा, द सिम्पल सेंटेन्स कंटेन्स. सिम्पल सेंटेन्समध्ये काय असतं विचारलेले, तर थोडा थिअरीवर प्रश्न आहे. असे प्रश्न हमखास येतात, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओनली वन सबऑर्डिनेट क्लॉज अँड वन मेन क्लॉज. तर ज्या वाक्यामध्ये एकच मेन क्लॉज असतो आणि एकच सबऑर्डिनेट क्लॉज असतो, अशा वाक्याला तुम्ही कॉम्प्लेक्स म्हणू शकता, याला सिंपल म्हणू शकणार नाही. इथं लिहून देतो मी, मला लक्षात येईल तुमच्या, तुम्ही लिहून ठेवा नोट्समध्ये तुमच्या. कॉम्प्लेक्समध्ये मेन आणि सबऑर्डिनेट क्लॉज असतात. दुसरं दिलेलं आहे, ओनली वन मेन क्लॉज बट नो सबऑर्डिनेट क्लॉज. ज्या वाक्यात फक्त एकच मेन क्लॉज असतो, हे वाक्य बाकी सिंपल सेंटेन्समध्ये जातं. तिसरं, टू ऑर मोर मेन क्लॉजेस बट नो सबऑर्डिनेट क्लॉज. ज्या वाक्यामध्ये दोन मेन क्लॉजेस असतात किंवा दोनपेक्षा अधिक असतात, जनरली दोन जर असेल तर याला तुम्ही कंपाऊंड सेंटेन्स म्हणू शकता. कंपाऊंड सेंटेन्समध्ये दोन मेन क्लॉजेस असतात आणि अशी वाक्य कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन जोडले जातात. ओनली वन सबऑर्डिनेट क्लॉज. तर मित्रांनो, फक्त सबऑर्डिनेट क्लॉजचं वाक्य नसतं, का जोपर्यंत सबऑर्डिनेट क्लॉज मेन क्लॉजला जोडत नाही तोपर्यंत वाक्य बनत नाही. त्यामुळे ही चौथी रचना 100% चुकीची आहे. आपल्याला काय विचारले, सिंपल विचारले, मग सिंपल कुठे आहे, बी मध्ये दिलेलं आहे, मग बी कुठे आहे, पर्याय क्रमांक 2. बघा अशी उत्तर देत चालायची. पुढे दिलेलं आहे, फिल इन द ब्लँक्स, इन द फॉलोइंग सेंटेन्स ॲडवर्ब क्लॉज इंडिकेट. ॲडवर्ब क्लॉजची 2 वाक्य दिलेली आहेत, त्यातून काय व्यक्त झालेलं आहे. तर ॲडवर्ब क्लॉजचे जवळपास 9 प्रकार आहे. ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाइम, ॲडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस, ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझन, पर्पज, कंडिशन, रिझल्ट, कॉन्सिक्वेन्स, बरोबर आहे की नाही, डिग्री, मॅनर, ज्याला आपण, असे भरपूर प्रकार याच्यात दिलेले. पैकी चेक करायचे. काय दिलेले आहे, इट वॉज सच अन इंटरेस्टिंग नॉवेला दॅट आय रीड इट इन वन सिटिंग. सच दॅट आलेला आहे, तर नोटीस करायचं, जर तुमच्या वाक्यामध्ये सच दॅट किंवा सो दॅट ह्या दोघांमध्ये काही दुसरे शब्द असतात, तर जनरली क्रियेचा परिणाम सांगितला जातो, ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट. याला काय बोललं जातं, ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट. दुसरं दिलेलं आहे, आय डिसाइडेड टू स्टे ॲट होम सो दॅट आय कुड स्पेंड डे विथ माय डॉटर. मी घरी थांबण्याचा निर्णय घेतला जेणेकरून मला माझ्या मुलीसोबत एक दिवस पूर्णपणे स्पेंड करता येईल. बऱ्याच वेळा संडे डॅडी ज्याला आपण बोलतो, का रोज सकाळी जॉबला जातो, रात्री उशिरा येतो, आपल्या घरात लहान लेकरं असतात, आपण त्यांना वेळ देऊ शकत नाही. मग एक दिवस त्या पालकाला वाटतं की आपण घरी थांबावं जेणेकरून आपल्या मुलांना वेळ देता येईल. ह्या कॉन्टेक्स्टमध्ये सो दॅट इंडिकेट द पर्पज ऑफ द ॲक्शन, क्रियेचा हेतू दिलेला आहे. त्यामुळे दुसऱ्यामध्ये काय मित्रांनो, पर्पज दिलेला आहे. त्यामुळे पहिल्यात पर्पज नाही आहे, पर्पज नसल्यामुळे पर्याय क्रमांक पहिला तिसरा जातो. रिझल्ट ऑफ द ॲक्शन आणि पर्पज ऑफ द ॲक्शन, पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. रिझल्ट बरोबर आहे पण दुसऱ्यात रिझल्ट नाही म्हणून चौथा जातोय. असे उत्तर एलिमिनेट करता आले पाहिजे. आयडेंटिफाय द सेंटेन्सेस हॅव्हिंग नाउन क्लॉज फंक्शन्स ॲज अन ऑब्जेक्ट ऑफ अ वर्ब. बघा इथे तुम्हाला फक्त नाउन क्लॉज नाही चेक करायचा, नाउन क्लॉज तर पाहिजेच, पण असा नाउन क्लॉज का जो वाक्यामध्ये क्रियापदाचं कर्म म्हणून काम करतोय. चेक करा, व्हॉट सी ओव्हर इन द पार्टी रिअली टर्न सम गोड्स हेड्स. काहींचं नजरा, काहींचं लक्ष तिच्याकडे गेलं, तिनं जे काय परिधान केलं होतं त्यामुळं सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे गेलं. क्रियापदाच्या आधी सब्जेक्ट म्हणून जो क्लॉज काम करतो त्याला आपण नाउन क्लॉज असं म्हणतो, पण हा सब्जेक्ट आहे, आपलं टार्गेट आहे ऑब्जेक्ट, त्यामुळे याला उत्तरात घ्यायचं नाहीये. प्लीज आस्क हर, हा झाला तुमचा मेन क्लॉज. प्लीज तिला विचारा. व्हॉट, काय विचारायचं तिला, व्हॉट वी वेअर हॅव्हिंग फॉर डिनर, आम्हाला जेवणासाठी काय आहे हे तिला विचारा. थोडक्यात काय या ठिकाणी तुम्हाला वाक्यामध्ये व्हॉटनं जोडलेला क्लॉज क्रियापदाच्या नंतर आलेला आहे, हा तुमचा निश्चित ऑब्जेक्ट होईल. त्यामुळे बीला उत्तरात घ्यायचं आहे. सी शुड नॉट बी हेल्ड रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट हर ब्रदर डज. तर जनरली मित्रांनो, फॉर हे प्रेपोजिशन आहे, प्रेपोजिशनला सुद्धा व्हॉटनं प्रश्न विचारून तुमच्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट येतं, पण हे ऑब्जेक्ट प्रेपोजिशनचं असतं, क्रियापदाचं नाही. त्यामुळे सी उत्तरात येणार नाही, ओनली बीला उत्तरात घ्यायचं आहे. उत्तर येते पर्याय क्रमांक 3. खात्रीशीर बघत चला, पहिलं सब्जेक्ट ऑफ द वर्ब, दुसऱ्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट ऑफ अ वर्ब आणि तिसऱ्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट ऑफ अ प्रेपोजिशन, आणि आपल्याला विचारले ऑब्जेक्ट ऑफ ए वर्ब, त्यामुळे बीला उत्तरामध्ये घ्यायचं.
पुढचा प्रश्न, आयडेंटिफाय द फंक्शन ऑफ नाउन क्लॉज इन द फॉलोइंग सेंटेन्स. काय विचारले बघा, तुकाराम हा झाला वाक्यात सब्जेक्ट, इजंट झालं वाक्यातील क्रियापदाचं रूप, निगेटिव्ह फॉर्म दिलेला आहे. इजंट व्हॉट इज जनरली कन्सिडर हँडसम, हा अख्खा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आता सब्जेक्टच्या नंतर क्रियापद एकटंच आलेलं आहे बीचं रूप. जेव्हा बीचं रूप तुमच्या वाक्यात एकटंच येतं ना, त्याला लिंकिंग वर्ब बोललं जातं. ते सब्जेक्टला त्याच्या कॉम्प्लिमेंटशी लिंक करत असतं. म्हणजेच हा जो उरलेलं वाक्य आहे हा आहे तुमचा कॉम्प्लिमेंट, आणि हा सब्जेक्ट विषयी माहिती देतो, म्हणून याला मी काय म्हणेन, सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असं म्हणेन. येतं लक्षात. पुढे बघा, आयडेंटिफाय द मूड एक्सप्रेस इन द फॉलोइंग सेंटेन्स. ॲक्च्युली मूडची वाक्य आपण आधीच्या टेस्टमध्ये घेतलेली, त्यात एक दुसरे प्रश्न या ठिकाणी मी ॲड केलेले, जास्त नाही. बघा दिलेलं आहे, सी व्हिजिटेड हर ग्रँड मदर लास्ट विकेंड. मित्रांनो, जे विधानार्थी वाक्य असतात ज्याला आपण स्टेटमेंट म्हणतो, ॲसर्टिव्ह सेंटेन्स म्हणतो. स्टेटमेंट ॲक्टिव्ह किंवा पॅसिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळ्या प्रकारात चालेल. स्टेटमेंट असेल म्हणजे विधानार्थी वाक्य असेल, त्यातून व्यक्त जो होणारा जो मूड असतो तो इंडिकेटिव्ह मूड असतो. सब्जेक्टिव्हसाठी असं होत नाही आहे, आणि इम्पेरेटिव्हमध्ये जनरली आज्ञार्थक वाक्य येतात. कंडिशनल नावाचा मूड नाही आहे, हे लक्षात ठेवायचं. फक्त इंडिकेटिव्ह मूडला उत्तरात द्या. फ्रेम अ क्वेश्चन, करेक्ट WH क्वेश्चन फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. ॲन इमिग्रंट डिफर्स फ्रॉम एमिग्रंट. इमिग्रंट डिफर्स फ्रॉम एमिग्रंट. द डिफरन्स लाईज इन देअर मिनिंग. लाईज म्हणजे फरक कशात दडलेला आहे, त्यांच्या अर्थामध्ये बदल आहे, हे लक्षात ठेवायचं. मग दिलेलं आहे, व्हॉट वॉज द डिफरन्स बिटवीन एमिग्रंट अँड इमिग्रंट. आता एक्झॅक्टली डिफरन्स दिलेला आहे का रे, नाही दिलेला. यांनी डिफरन्स कशामध्ये दडलेला आहे, त्याच्या मिनिंगमध्ये दडलेला आहे. दॅट मे बी अ प्लेस. बघूया एक्झॅक्टली डिफरन्स सांगितलाय का, नाही, त्यामुळे व्हॉटनं सुरू होणार नाही. वेअर डज द डिफरन्स बिटवीन अन एमिग्रंट अँड इमिग्रंट लाय. नक्की ह्या दोन शब्दांमधला जो डिफरन्स कशामध्ये आहे, तर इन देअर मिनिंगमध्ये. उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. त्यामुळे विच आणि हाऊनं सुरू होणार नाही. आयडेंटिफाय द टाइप ऑफ सबऑर्डिनेट क्लॉज. काय दिलेले आहे, सपोजिंग वी डोंट फिनिश ऑन टाइम विल देअर बी अनदर चान्स. जर आपलं एखादं कार्य, एखादी गोष्ट जर वेळेत जर कंप्लीट झाली नाही, तर ती करण्यासाठी आम्हाला परत एखादी संधी भेटेल का. तर जनरली सपोजिंग ह्या सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनला सुरुवात झालेली आहे. पाहायचं, इफ, अनलेस, सपोज, सपोजिंग, इन केस, प्रोव्हाइडेड दॅट, ऑन कंडिशन दॅट, हे सगळे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. यानं जोडलेलं वाक्य ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशनमध्ये जातं. पर्याय क्रमांक 3. पुढे बघा, आयडेंटिफाय द टाइप ऑफ सबऑर्डिनेट क्लॉज विचारलेला आहे. द हाऊस विच इज अंडर कन्स्ट्रक्शन बिलॉंग्स टू मी. मेन क्लॉज काय तुमचा, द हाऊस बिलॉंग्स टू मी. मग मेन क्लॉज मधील हाऊस या नामाची अधिक माहिती देणारा जो काही क्लॉज असतो त्याला काय बोललं जातं, ॲडजेक्टिव्ह क्लॉज बोललं जातं. काय बोललं जातं, ॲडजेक्टिव्ह क्लॉज बोललं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 4. विच हा वाक्यामध्ये इथं काय रिलेटिव्ह प्रोनाउनचं कार्य करतो. पुढे बघा, आउट ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स आयडेंटिफाय द कंपाऊंड सेंटेन्स. टार्गेट काय तुमचं, कंपाऊंड सेंटेन्स. कंपाऊंड म्हणजेच काय रे, दोन्ही क्लॉज पाहिजे पण ते मेन क्लॉज पाहिजे. देअर विल बी नो सबऑर्डिनेट क्लॉज इन कंपाऊंड सेंटेन्स. काय दिलेलं बघायचं, द होल एक्सटेंडेड फॅमिली अराइव्ड इन लखनौ फॉर देअर हॉलिडे. तर ज्या वाक्यामध्ये एकच कर्ता आणि एकच फायनाईट वर्ब असतं याला सिंपल सेंटेन्स बोललं जातं. कोणतं बोललं जातं, सिंपल. दुसरं, द फॅमिली हॅड फिनिश्ड विथ लंच अँड दे ऑल वेंट फॉर साईट सीइंग. द फॅमिली सब्जेक्ट, हॅड फिनिश हा पूर्ण भूतकाळाची रचना दिलेली आहे. त्यांनी त्यांचं जेवण कंप्लीट केलं आणि साईट सीइंगसाठी ते बाहेर पडले. तर इथं अँड हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शननी 2 भिन्न वाक्य जोडलेली आहे. तर हे वाक्य तुमचं कंपाऊंडमध्ये जाणार आहे. कशामध्ये जाणार आहे, कंपाऊंड. कारण दोन्ही वाक्यामध्ये मेन क्लॉज दिलेले आहेत, लक्षात ठेवायचं. पुढे बघायचं, फिलिंग नॉसेटेड सीमा फेंटेड इन द सिनेमा हॉल. तर तुमच्या वाक्यात एकच कर्ता आणि एकच क्रियापद दिलेलं आहे. हे फिलिंग दिलेले बघायचं, फिलिंग नॉसेटेड. तर बेसिकली हे जे आहे ही फ्रेज आहे. काय आहे, फ्रेज. म्हणजे तुमच्या वाक्यामध्ये एकच क्लॉज आहे, याला मी काय म्हणणार आहे, सिंपल सेंटेन्स म्हणणार आहे. आणि चौथा दिलेला आहे बघायचं, अ व्हेरी डेलिशियस डिनर हॅड बीन अरेंज ॲट नाईट. एकच क्रियापद दिलेलं आहे. ज्या वाक्यात एकच फायनाईट वर्ब असतं ना त्या वाक्याला डोळे झाकून सिंपल सेंटेन्स म्हणायचं.
कारण कंपाऊंड होण्यासाठी 2 वाक्य पाहिजे आणि 2 वाक्य म्हणजे 2 मेन वर्ब पाहिजे. इथे एकच दिलेलं आहे त्यामुळे याला सिंपल म्हणायचं. उत्तर येते पर्याय क्रमांक 2. पुढचं चूज द करेक्ट येस नो टाईप क्वेश्चन. आता येस नो टाईप क्वेश्चनची सुरुवात नेहमी हेल्पिंग वर्ब होते. चेक करूया. कविता सक्सीडेड साधा भूतकाळ दिलेला आहे इन कन्व्हिन्सिंग हर सिस्टर. जेव्हा तुमच्या वाक्यामध्ये क्रियापद भूळ साध्या भूतकाळात असतं, हेल्पिंग वर्ब नसतं, तेव्हा तुम्हाला क्रियापदाच्या रूपानुसार काय घ्यायचं आहे, डीड. आणि डीडच्या नंतर पुढे जे क्रियापद येतं ते मूळ रूपामध्ये घ्यावं लागतं. त्यामुळे हॅजनं सुरुवात होणार नाही, डूनं होणार नाही. डीडनं सुरुवात झाली, डीड कविता सक्सीडेड. डीडच्या नंतर परत क्रियापद साध्या भूतकाळात घेत नाही म्हणून पर्याय क्रमांक 1 जातो. चौथं उत्तर करेक्ट आहे. डीड कविता सक्सीड इन कन्व्हिन्सिंग हर सिस्टर. याचं उत्तर आयदर यस द्या किंवा नो द्या. उत्तर येतं 4. पुढचं आयडेंटिफाय द सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग इन विच सब्जेक्ट डझंट ॲग्री विथ इट्स वर्ब. असं कोणतं वाक्य आहे का त्या वाक्यामध्ये कर्ता त्याच्या क्रियापदाबरोबर ॲग्री नाही आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये रिलेशन नाही. पहा 2 books ओनली अँड नो पेन इज रिक्वायर्ड. वाक्य नीट बघा. अँड हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे, त्यांनी 2 नाऊन जोडलेले आहेत. पण जेव्हा एक नाऊन एक सब्जेक्ट पॉझिटिव्ह असतो आणि दुसरा निगेटिव्ह असतो तर यावेळेस जे क्रियापद येतं ना ते मोस्टली पॉझिटिव्ह प्रमाणे घ्यायचं. 2 books अनेक गोष्टीमध्ये काय पाहिजे होता, आर पाहिजे होता, आर रिक्वायर्ड. त्यामुळे पहिलं वाक्य चुकलेलं आहे. दुसरं द युनायटेड नेशन्स इज इन डिसॲग्रीमेंट ऑन दिस इश्यू. डिसॲग्री होणं, युनायटेड नेशन अनेक राज्यांचा संघ आहे, संघ राज्य म्हणून एकत्रित वापरलं तर ते एकवचनी असतं. पण डिसॲग्रीमेंट होतं म्हणजे मतभेद झालेले आहेत. एकामध्ये मतभेद होणार नाही, अनेकांमध्ये मतभेद होणार. म्हणजे द युनायटेड नेशन्स ही संकल्पना अनेक वचनी आहे. त्यातील प्रत्येक राज्य त्या इश्यूविषयी एकमेकांमध्ये डिसॲग्री होते, म्हणजे प्लुरल झालेले. म्हणून इथे इज ऐवजी काय पाहिजे होतं, इथे सुद्धा आर पाहिजे होतं. त्यामुळे दुसरंही चुकलेलं आहे. पहा यू हू इज माय फ्रेंड शुड स्टँड बाय मी. तर इथं हू हे रिलेटिव्ह प्रोनाउन आहे, म्हणजे या कर्त्याप्रमाणे बदलते. यूच्या नंतर इज कधीच येत नाही, यूच्या नंतर सुद्धा आर येतं, त्यामुळे हे चुकलेलं आहे. आता 3ही वाक्यामध्ये सब्जेक्ट वर्बला ॲग्री होत नाहीये, त्यामुळे 3ही उत्तरात आले पाहिजे. ए बी सी म्हणून उत्तर येतं ऑल ऑफ दी अबाव. पर्याय क्रमांक 3. पुढे बघा चूज द करेक्ट येस नो टाईप क्वेश्चन फ्रॉम द फॉलोइंग. काय दिलेलं आहे, द टीचर टीचेस अस न्यू थिंग इन आवर क्लास. इथे क्रियापदाला यस यस जोडलेलं आहे, मग तुम्हाला सुरुवातीला काय घ्यायचं आहे, डज, नंतर सब्जेक्ट आणि नंतर क्रियापद हे मूळ रूपात घ्यायचं. व्हॉट शाल येणार नाही, डज घ्या, द टीचर सब्जेक्ट घ्या आणि परत क्रियापदाला यस यस जोडायचं नाहीये म्हणून पहिला जातो. उत्तर येतं डी. डज द टीचर टीच अस. टीच का घेतला, डज असल्यामुळे डजचा यस यस या ठिकाणी काढून घेतलेला आहे. ओनली डी पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर आहे. पुढे चूज द इनकरेक्ट सेंटेन्स विचारलेले आहे. कॅन यू टेल मी व्हाय आर यू लेट. तर मित्रांनो एकाच वाक्यामध्ये 2 प्रश्नार्थकच्या रचना घ्यायच्या नाहीत. जर पहिलं वाक्य इंट्रोगेटिव्ह आहे ना तर त्याला जोडून देणारा जो दुसरा क्लॉज आहे ते वाक्य स्टेटमेंट घ्यायचं. म्हणजे या वाक्यात जरी WH वर्ड आला तरी आधी सब्जेक्ट घ्या आणि नंतर हेल्पिंग वर्ब घ्या. म्हणजे रचना कशी पाहिजे, कॅन यू टेल मी व्हाय यू आर लेट. आर यू नाही, यू आर पाहिजे होतं, त्यामुळे पहिलं वाक्य चुकलेलं आहे. रोशन एक्सप्लेन्ड व्हॉट वी शुड डू टू स्टार्ट द मीटिंग. आधी WH वर्डच्या नंतर आधी सब्जेक्ट आणि नंतर मेन वर्ब घेतलेलं आहे. तर ॲक्च्युली हे स्टेटमेंटच आहे, त्यामुळे हे बरोबर आहे. आणि तिसरं आय डोंट अंडरस्टँड व्हाय डीड सी लिव्ह. तर ही एक रचना बरोबर आहे. आपल्याला इनकरेक्ट विचारल्यामुळे ओनली एला मार्क करायचं आहे. जस्ट अ मिनिट. हां 83 नंबरचं चेक करा एकदा. आय डोंट अंडरस्टँड, जस्ट अ मिनिट. आय डोंट अंडरस्टँड व्हाय डीड सी लिव्ह. व्हाय डीड सी लिव्ह. तर हेही बरोबर आहे, हेही बरोबर आहे. फक्त ये उत्तरात पाहिजे होतं, ये उत्तरात नाही आहे. ॲक्च्युली या ठिकाणी बघा मी उत्तर तुम्हाला देताना 2 दिलेलं आहे, पण इथं सी बरोबर आहे. त्यामुळे इथं हा प्रश्न आपण हॅश करू. तुमच्या उत्तरामध्ये चेक करा. याचं मी उत्तर हॅश करतो. माझ्याकडनं याच्यामध्ये 2 उत्तर आलं होतं, घाई गडबडीमध्ये झाले. जनरली मला इथं वाय डीड ही लेफ्ट लिहायचं होतं, परंतु ते चुकून राहिलेलं आहे, हरकत नाही, ॲटो करेक्ट झालं असेल ते.
पण इथं तुम्हाला उत्तर आता तुम्हाला एक आलं पाहिजे फक्त. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. आयडेंटिफाय इनकरेक्ट सेंटेन्सेस विचारलेला आहे. नायदर लाईफ नॉर प्रॉपर्टी इज फॉर एव्हर. ना जीवन ना प्रॉपर्टी कायमस्वरूपी माणसाबरोबर राहते. तर जेव्हा दोन्ही पण नायदर नॉरने दोन नाऊन जोडले जातात तेव्हा पुढे जे क्रियापद घ्यायचं हे बेसिकली दुसऱ्या नामाच्या वचनाप्रमाणे घ्यायचं. प्रॉपर्टी हे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे, एकवचनी, म्हणून क्रियापद एकवचनी बरोबर आहे. हे सब्जेक्ट अँड वर्ब ॲग्रीमेंट मधला टॉपिक आहे. बघायचं, एनीवन कॅन डू दिस इफ दे लाईक. तर मित्रांनो, एनीवन हे इनडेफिनेट प्रोनाऊन आहे. एनीवनच्या नंतर तुम्ही वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब घेताना ते एकवचनी घेतलं जातं, त्यात काय वाद नाही. परंतु एनीवन म्हणजे हेल्पिंग वर्बसाठी जर पुढे जर तुम्हाला प्रोनाऊन घ्यायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला ही घ्यावं लागेल. ही लाईक्स अर्थाप्रमाणे ही किंवा सी घ्यावं लागतं. लक्षात ठेवायचं, काय ही किंवा सी घ्यावं लागतं. जेव्हा ह्या प्रोनाऊनमधून जेंडर निश्चित होत नसेल तेव्हा सगळ्यात पहिली प्रायोरिटी ही मेल क्वालिटीला द्यायची, म्हणून ही येतो. जर स्पेसिफिक फिमेलचा उल्लेख केलेला असेल तर सी घेतला असता तरी चालला असता, पण ही पाहिजे होता, त्यामुळे इथं दुसरंही चुकलेलं आहे. आणि ईच ऑफ द कॅन्डिडेट्स आर, तर ईच ऑफच्या नंतरचं नाम अनेक वचनी पण क्रियापद बाकी एकवचनी येतं. तिन्ही चुकलेली आहेत. सॉरी, हां, फक्त बी आणि सी चुकलेले आहे, त्यामुळे बी आणि सी साठी पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर येते. से वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर करेक्ट ऑर इनकरेक्ट. चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह. देअर आर लॉट्स ऑफ वर्क्स टू डू. बघायचं, देअर आर लॉट्स ऑफ वर्क टू डू. देअर हे इंट्रोडक्टरी वर्ब सब्जेक्ट आहे मित्रांनो, त्याच्यानंतर इज आणि आर पैकी काही पण येऊ शकतं, पण हे क्रियापद जे असतं त्याच्यानंतरच्या खऱ्या कर्त्याच्या वचनाप्रमाणे घ्यायचं. तर तुम्हाला माहिती पाहिजे मित्रांनो, वर्क हा जो शब्द आहे हा जनरल सेन्सनं जर घेतला तर तो 100% अनकाउंटेबल आहे. त्यामुळे वर्कचं वर्क्स करू नका, आणि वर्क्स जर केलं तर तुमचं आर येणार नाही. देअर इज अ लॉट ऑफ वर्क टू डू ही रचना बरोबर यायला पाहिजे होती, त्यामुळे इज पाहिजे होता. मेजल्स हॅव बिकम लेस कॉमन इन द युनायटेड स्टेट्स. मेजल्स हे आजाराचं नाव आहे. आजाराचं वर्णन हे नेहमी सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये असतं. आजाराचं वर्णन म्हणजे सब्जेक्ट हा नेहमी एकवचनी आहे, म्हणून या ठिकाणी हॅव ऐवजी काय पाहिजे होतं, हॅज पाहिजे होतं. तर जनरली मेजल्स या आजाराचं नावाचा उल्लेख रेन अँड मार्टिन सारख्या पुस्तकामध्ये प्लुरल अर्थानं सुद्धा केलेला आहे, परंतु काही पुस्तकांमध्ये ते स्टेटमेंट खोडून काढलेलं आहे. यांना परत एकदा एकवचनीच गृहीत धरायचं. त्यामुळे मेजल्स हॅज बिकम लेस कॉमन इन द युनायटेड नेशन्स किंवा स्टेट्स. दोन्ही चुकलेले आहेत आणि आपल्याला विचारले करेक्ट ऑर इनकरेक्ट, त्यामुळे बोथ ए अँड म्हणजे फर्स्ट अँड सेकंड आर इनकरेक्ट. 85 साठी या ठिकाणी तुम्हाला पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स बघायचं. द पोलीस मॅन इज वॉचिंग आउटसाइड द हाऊस. नुसता पोलीस शब्द अनेक वचनी, पण पोलीस मॅन, पोलीस विमेन, पोलीस इन्स्पेक्टर, पोलीस कॉन्स्टेबल हे एकवचनी असू शकतात. त्यामुळे कर्ता आणि क्रियापद बरोबर आहे. द क्वालिटी ऑफ ऑरेंजेस इज नॉट गुड. जेव्हा तुमच्या वाक्यात क्रियापदाच्या आधी सब्जेक्ट म्हणून एखादी फ्रेज येते, त्यातला जो हेड वर्ड आहे तो नाऊन पाहिजे, तर त्या नामाप्रमाणे क्रियापद बदलायचं. तर जो हेड वर्ड आहे हा नेहमी आर्टिकलनी जोडला जातो. तो क्वालिटी ही नाऊन इम्पॉर्टंट आहे. हा हेड वर्ड आहे क्वालिटी, कशाची, ऑरेंजची, पण क्वालिटी महत्त्वाची आहे. तर हेड वर्ड क्वालिटी हे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन एकवचनी आहे, म्हणून क्रियापद एकवचनी बरोबर आहे. दोन्ही बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. पुढे बघा, आयडेंटिफाय द अंडरलाईन क्लॉज. यू हॅव नॉट बीन थ्रू. आता हे वाक्य मी कॉपी केलेलं आहे एका PYQ मधून, तर हा प्रश्न खूप छान आहे म्हणून मी रिपीट केलेला आहे, जाणीवपूर्वक केलेला आहे. लक्षात ठेवायचं, यू हॅव नॉट बीन थ्रू म्हणजे तू त्याच्यामधून गेलेला नाही आहे, त्या परिस्थितीमधून गेलेला नाही आहे. कोणती परिस्थिती? व्हॉट आय हॅव बीन थ्रू, ज्याच्यामधून मी गेलेलो आहे, ज्या परिस्थितीमधून मी गेलेलो आहे त्या परिस्थितीमधून तू गेलेला नाही. तर जनरली क्रियापदाच्या नंतर पुन्हा एकदा बरोबर, यू हॅव नॉट बीन थ्रू. व्हॉट हॅवंट यू बीन थ्रोन, तू कशामधून गेलेलं नाही, तर व्हॉटचं उत्तर मिळतं व्हॉट आय हॅव बीन थ्रू. म्हणजे संपूर्ण सबऑर्डिनेट क्लॉज हा या ठिकाणी ऑब्जेक्ट म्हणून कार्य करतो, तर तो डोळे झाकून काय म्हणायचं, नाउन क्लॉजमध्ये घ्यायचं आहे. पर्याय क्रमांक 3. पुढे आयडेंटिफाय द सबऑर्डिनेट क्लॉजेस विचारलेले. दे स्टार्टेड अर्ली दॅट दे माइट रीच अर्ली. तर या ठिकाणी दॅट न जोडले, त्यांनी लवकर प्रवासाला सुरुवात केली. दॅट, सो दॅट, इन ऑर्डर दॅट किंवा लिस्ट याला बोललं जातं ॲडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज. क्रियेचा हेतू दिलेला आहे.
त्यामुळे पहिला तुमचा ॲडव्हर्बियल क्लॉज आहे, नाउन क्लॉज नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 आणि 4 गेला. दुसरं, लेसन्स विच आर लर्न्ड इझिली आर सून फॉरगॉटन. जे पाठ, जे लेसन्स पटकनी समजतात ते लवकर विसरले जातात. तर लेसन्स विच आर लर्न्ड इझिली. तर सब्जेक्टमध्ये म्हणजे मेन क्लॉजमधील नामाची अधिक माहिती देणारा क्लॉज ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. त्यामुळे इथं ॲडजेक्टिव्ह क्लॉज आलेला आहे. बघायचं, द टीचर एक्सप्लेन्ड, द टीचर झाला सब्जेक्ट, एक्सप्लेन झालं क्रियापदाचं दुसरं रूप. व्हॉट डीड द टीचर एक्सप्लेन. टीचरनं काय एक्सप्लेन केलं, उत्तर मिळतं हाऊ द एक्सपेरिमेंट वर्कड. तर हा संपूर्ण सबऑर्डिनेट क्लॉज ऑब्जेक्ट म्हणून काम करतो. वाक्यातील क्रियापदाला जर व्हॉटनं जर प्रश्न विचारला आणि जर संपूर्ण सबऑर्डिनेट क्लॉज जर उत्तरात येत असेल तर तो ऑब्जेक्ट आहे. आणि जो क्लॉज ऑब्जेक्ट म्हणून काम करतो त्याला काय बोललं जातं मित्रांनो, नाउन क्लॉज बोललं जातं. त्यामुळे या ठिकाणी नाउन क्लॉज आहे, तो रिलेटिव्ह क्लॉज नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 जातो, 2 ना मार्क करायचं. पुढचा घ्या, नेम द अंडरलाईन क्लॉज. द रिझन इज अननोन. कुठलं रिझन, वाय ही लेफ्ट. मेन क्लॉज मधील रिझन या नामाची अधिक माहिती देणारा क्लॉज ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. हे सोपं आहे आता. आणि काहींना वाटेल की आपण सोपे प्रश्न घेतलेत, पण तसं काही नाही आहे. तुमचा कुठलाही पेपर चेक करा, ह्याच लेवलचे प्रश्न असतात. त्यामुळे अजिबात हे करायचं नाही आहे, बाऊ करून घ्यायचं नाही आहे. जे सांगितलं आहे ते छान पद्धतीनं करा, 100% तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. चूज द इनकरेक्ट सेंटेन्स. आय शॅल हेल्प यू इफ यू हॅड कम हिअर. इफच्या क्लॉजमध्ये पूर्ण भूतकाळ दिलेला आहे, कम केम कम. तर इथं मेन क्लॉजमध्ये वुड हॅव प्लस V3 पाहिजे होता, सिंपल फ्युचर होणार नाही. इफ यू हीट वॉटर टू 100 डिग्री सेल्सिअस इट विल बॉईल. तर जनरली मित्रांनो, पाणी जर 100 डिग्रीवर जर तापवलं तर त्याचं कशामध्ये रूपांतर होतं, ते उकळतं. थोडक्यात ते काय होतं, उकळतं. हे सायंटिफिक फॅक्ट आहे. आणि सायंटिफिक फॅक्ट नेहमी सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये येते. त्यामुळे या ठिकाणी इट बॉइल्स पाहिजे होतं. काय पाहिजे होतं, इट बॉइल्स, म्हणजे ते उकळतं. त्यामुळे दुसऱ्याला मी चुकीचं देतो. इफ यू डू नॉट पास द एक्झामिनेशन धिस टाइम युअर फादर विल बी सॅड. तू जर या वेळेला जर परीक्षा पास झाला नाही तर तुझे वडील दुःखी होतील. मित्रांनो, सिंपल प्रेझेंट टेन्स दिलेला इफच्या क्लॉजमध्ये म्हणजे रिअल कंडिशन आहे. मेन क्लॉजमध्ये सिंपल फ्युचर बरोबर आहे, म्हणजे तुमचा फक्त सी बरोबर येतोय. आणि इनकरेक्ट विचारल्यामुळे ए आणि बी ला उत्तरात घ्यायचं, पर्याय क्रमांक 1. पुढे आयडेंटिफाय ॲडजेक्टिव्ह क्लॉज दिलेला आहे. द बुक दॅट यू बॉट यस्टरडे इज व्हेरी युजफुल. तर या ठिकाणी 91चं 1 मध्येच उत्तर निघतं, जास्त डिटेलमध्ये जायला नको. नेम द अंडरलाईन क्लॉज. रिझर्व युअर तिकीट्स अर्ली लिस्ट यू शुड मिस द चान्स. लिस्ट जो असतो मित्रांनो तो पर्पज सांगतो, क्रियेचा हेतू, ॲडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज. आणि नोटीस करा, लिस्टच्या वाक्यामध्ये शुड घेतला जातो. लिस्टच्या वाक्यामध्ये निगेटिव्ह वर्ड वापरायचे नाहीत, शुडचा वापर चालतो. 2 नंबरचं उत्तर बरोबर आहे. चूज द करेक्ट सिंपल सेंटेन्स. ही फिनिश्ड हिज होमवर्क अँड पुट अवे हिज बुक्स. ही फिनिश्ड हिज होमवर्क अँड पुट अवे हिज बुक्स. मग बघायचं मित्रांनो, आपल्याला सिंपल बनवायचे म्हणजे एकच मेन क्लॉज पाहिजे. मग एक जो आधी घडलेली क्रिया आहे हिचं रूपांतर फ्रेजमध्ये करा. मग फिनिशचं मी काय केलं, आता पार्टिसिपल केलेलं आहे. हॅव्हिंग फिनिश्ड हिज होमवर्क ही पुट अवे हिज वर्क. तर 1 मध्ये उत्तर निघतंय, कारण हॅव्हिंग फिनिश हिज होमवर्क ही फ्रेज आहे, याला मी क्लॉज म्हणू शकत नाही ना. मेन क्लॉज आहे ना सबऑर्डिनेट आहे. तुमच्या वाक्यात फक्त एकच मेन क्लॉज आहे, त्याला सिंपल सेंटेन्स म्हणायचं. त्यामुळे निश्चित बाकीचे चुकणार आहेत. पुढे चूज द करेक्ट WH टाईप क्वेश्चन. मनीषा ग्रोचा भूतकाळ ग्रीव ब्लॅक लेडी रोज इन हर गार्डन. अंडरलाईन कशाला केलेलं आहे, ब्लॅक लेडी रोज. तर बघा, मनीषा तुमच्या वाक्यामध्ये सब्जेक्ट आहे, ग्रोचा भूतकाळ ग्रीव साधा भूतकाळ दिलेला आहे. आता व्हॉट डीड मनीषा ग्रो इन हर गार्डन. मनीषा तिच्या बागेमध्ये काय उगवते, उत्तर मिळतं ब्लॅक लेडी रोज. वाक्यातील क्रियापदाला व्हॉटनं प्रश्न विचारून वाक्यामध्ये कर्म मिळतं. तर व्हॉटनं सुरुवात झाली पाहिजे. वाक्य साध्या भूतकाळात ग्रोचा भूतकाळ ग्रीव म्हणजे वाक्यात डीड घ्यायचं आहे तुम्हाला, लगेच करता येणार नाही. वेअर येणार नाहीये, वॉच पण येणार नाही. व्हॉट डीड मनीषा ग्रो इन हर गार्डन, पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर आहे. आयडेंटिफाय द अंडरलाईन क्लॉज. द डॉक्टर वॉज शुअर. द डॉक्टर झाला सब्जेक्ट,
वॉज झालं क्रियापद. व्हॉट, डॉक्टर वॉज शुअर. व्हॉट, डॉक्टर कशाविषयी खात्री होते, उत्तर मिळतं दॅट द पेशंट वुड रिकवर. दॅटनं जोडलेला क्लॉज हा नाउन क्लॉजमध्ये जाणार आहे. चूज द करेक्ट अनलेस सेंटेन्स. बघायचं, आय शाल नॉट फॉरगिव्ह हिम इफ ही डझंट अपोलोजाइज टू मी. बरोबर आहे का, मी त्याला क्षमा करणार नाही जर त्याने माझी क्षमा मागितली नाही तर. अनलेस वापरा, आय शाल नॉट फॉरगिव्ह हिम अनलेस ही अपोलोजाइज टू मी. तर मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 मध्ये 96चं उत्तर बरोबर येतंय, कारण अनलेसच्या क्लॉजमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स आलेला आहे. आणि बघायचं, आय शाल नॉट फॉरगिव्ह हिम अनलेस ही अपोलोजाइज. वाक्य वर्तमान काळातले डझंट आल्यामुळे इथे भूतकाळ घेऊन चालणार नाही. दुसरं वाक्य चुकलं. बघायचं, आय शाल फॉरगिव्ह हिम अनलेस ही अपोलोजाइजेज टू मी. ठीक आहे. आता या ठिकाणी आय शाल अनलेस ही अपोलोजाइजेस टू मी. आता नोटीस करा, आय शाल नॉट फॉरगिव्ह पाहिजे होतं, दुसऱ्या वाक्यामध्ये बदल नाही करायचा. त्यामुळे हे चुकलेलं आहे. आणि अनलेसच्या वाक्यात निगेटिव्ह वर्ड येत नाही म्हणून चौथं वाक्य चुकतं. फक्त पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. आयडेंटिफाय द अंडरलाईन टर्म. सी व्हिजिटेड द सिटी. कोणतं सिटी? दॅट हर अँसेस्टर्स वन्स कॉल्ड होम. इथं मेन क्लॉजमधील सिटी या नामाची अधिक माहिती देणारा क्लॉज ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. पुढचं बघा, द प्रॉब्लेम वॉज टू डिफिकल्ट टू बी सॉल्व्ड. TOO आणि TO, तर आपण जेव्हा रिमूव्ह टू करतो आणि सो दॅटचा वापर करतो. काय वापर करतो? सो दॅट. आणि वाक्यातलं क्रियापद हे भूतकाळात आलेलं आहे, म्हणजे वाक्य भूतकाळात आहे. द प्रॉब्लेम वॉज व्हेरी डिफिकल्ट अँड होणार नाही, सो दॅट वापरा. द प्रॉब्लेम वॉज सो डिफिकल्ट दॅट इट कुड नॉट बी सॉल्व्ड. 4 नंबरचं उत्तर आहे. जनरली जर सो दॅट जर काढला वापरायचा असेल तर तो कशा जागी वापरला जातो? TOO आणि टू ऐवजी वापरला जातो. एकमेकांमध्ये ते बदल केले जातात. द वेदर वॉज टेरिबल हाऊएव्हर वी स्टील वेंट फॉर वॉक. मित्रांनो, हाऊएव्हर हे कंजंक्टिव्ह ॲडव्हर्ब आहे. काय तुमचं? कंजंक्टिव्ह ॲडव्हर्ब. त्यानं सुद्धा जेव्हा 2 मेन क्लॉज जोडले जातात ते वाक्य कंपाऊंड सेंटेन्समध्ये मोडतं. टाईप विचारलेलं आहे. अँड द लास्ट वन, हिज वर्क बीन अनसॅटिस्फॅक्टरी ही वॉज डिसमिस्ड. पहिली गोष्ट, त्याचं जे काय काम आहे हे समाधानकारक नव्हतं आणि म्हणून त्याला डिसमिस करण्यात आलं. काय? म्हणून त्याला डिसमिस करण्यात आलं. आपल्याला विचारलेले कंपाऊंड सेंटेन्स. कंपाऊंड म्हणजे दोन्ही मेन क्लॉजेस पाहिजे आणि ते कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन जोडायचे. बघायचं, ऑन अकाउंट ऑफ हिज अनसॅटिस्फॅक्टरी वर्क ही वॉज डिसमिस. ह्या वाक्यात बघा, ऑन अकाउंट पासून सुरू झालेलं वाक्य वर्कपर्यंतची ही फ्रेज आहे. हिच्यात क्रियापद नाही म्हणजे याला मेन क्लॉज म्हणणार नाही. ज्या वाक्यात एकच मेन क्लॉज असतो त्याला मी परत एकदा काय म्हणणार आहे? सिंपल सेंटेन्स म्हणणार आहे. आपलं टार्गेट आहे कंपाऊंड. ही वॉज डिसमिस्ड बिकॉजनं जोडलेलं क्लॉज ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझनमध्ये जातं, म्हणजे हे वाक्य तुमचं कॉम्प्लेक्स होऊ शकेल. हिज वर्क वॉज अनसॅटिस्फॅक्टरी अँड ही वॉज डिसमिस्ड. आता 2 वाक्यांमध्ये काहीतरी कॉज आणि इफेक्ट आहे ना, बरोबर आहे की नाही? त्यामुळे इथं अँड जोडता येणार नाही. त्यामुळे हेही चुकतंय आपलं वाक्य. हिज वर्क वॉज अनसॅटिस्फॅक्टरी सो ही वॉज डिसमिस. सो आणि फॉर हे इलॅटिव्ह कंजंक्शन आहे. त्यांनी जनरली इन्फरन्स जोडला जातो, क्रियेचा परिणाम जोडला होतो. ह्या गोष्टी पॉसिबल आहेत. त्यामुळे इथं उत्तर आलं पाहिजे पर्याय क्रमांक 4. हे 100% बरोबर उत्तर आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण जवळपास हे सगळे 51 ते 100 पर्यंतचे प्रश्न पाहिलेले. अपेक्षा करतो तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं समजलेली असतील आणि तुमची मॅक्सिमम आन्सर्स जे आहेत हे ॲप्रोप्रिएट ॲज पर द क्वेश्चन पेपर आलेले असतील. त्यातलं फक्त एक प्रश्न आपण हॅश केलेला आहे, म्हणजे कॅन्सल केलेला आहे. 49 प्रश्न जे आहेत त्यांची उत्तर तुम्ही चेक करा. तर मित्रांनो, या ठिकाणी थांबायचं आहे आपल्याला. आपण पुढचा जो टेस्ट आहे तो आपण लवकरच या ठिकाणी कंडक्ट करूया. थँक्यू.